बहुत बहुत धन्यवाद सर। आप ही की प्रेरणा और मार्गदर्शन एवं सहयोग के कारण हम छात्राओं के हित में इस प्रकार के उपयोगी कार्यशाला जो भविष्य में छात्राओं के जीवन में उन्हें लाभान्वित करेंगे, आयोजित करने में सफल हो पाते हैं सर। आपका समय समय पर हमें जो सहयोग प्राप्त होता है और जो मार्गदर्शन आप आभारी हूँ। और कार्यक्रम को आगे बढ़ाते हुए अगली श्रृंखला में मैं आमंत्रित करती हूँ सम्माननीय शेफ चेतक को, जिनको सुनने के लिए आप सभी बेकरार है, किंतु उनको आमंत्रित करने के पूर्व मैं आप सभी को उनका परिचय करा दूं। शेफ चेतक, आपने बीकॉम एमएससी इन हॉस्पिटैलिटी THMCT में अपनी शिक्षा ली है। आप शेफ चेतक एकेडमी के फाउंडर है, जो नेशनल स्किल डेवलपमेंट कॉर्पोरेशन से एफिलेटेड है। आपने नेशनल एवं इंटरनेशनल 5 स्टार होटल में एज एग्जीक्यूटिव चीफ शेफ कार्य किया है। आपने फूड प्रोडक्शन इन होटल मैनेजमेंट कॉलेज में विभाग प्रमुख के रूप में कार्य किया है। और आप सभी को यह जानकर खुशी होगी कि हमारे आज के प्रमुख वक्ता स्टार प्लस चैनल पर जो मास्टर शेफ कॉन्टेस्ट चलता है, उसमें जूरी के रूप में कार्य करते हैं। हम सभी के लिए बहुत ही आनंद की बात है कि होटल के क्षेत्र में नामी शेफ आज हमें मार्गदर्शन करने वाले हैं। मैं आमंत्रित करती हूँ शेफ चेतक को कि वे हमारी छात्राओं को अपने बहुमूल्य ज्ञान से लाभान्वित करें। थैंक यू वेरी मच। धन्यवाद डॉक्टर भालेराव जी का धन्यवाद। प्रिंसिपल सर ने जो कहा आज बहुत बहुमूल्य है। और आज के जो पोजीशन है कोविड की वजह से वगैरह, तो जो पोजीशन है ये पोजीशन में ये बहुत इंपॉर्टेंट है। मेरे हिंदी उतनी अच्छी नहीं, आई कैन टॉक इन इंग्लिश और मराठी। मराठीत बोललेलं चालेल का? यस, ओके, यस टाइप करा ज्यांना मराठी आहे। यस, ओके, मगाशीच विचारली। यस, हो रोहिणी, थँक्यू व्हेरी मच। तर प्राचार्यांनी बहेकर सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत, कारण बदलत्या काळामध्ये बदलत्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपल्याला त्या करणं गरजेचं आहे। तर आता मी माझा हा माईक आहे तो काढून ठेवतोय, कारण हे करता येत नाही। प्रत्येकाला माझा आवाज येतोय का? आवाज येत असेल तर यस टाईप करायचं। यस, वैष्णवी यस, यस, पायल यस, ओके, थँक्यू व्हेरी मच। आता आपल्याला लेक्चर द्यायचं नाही, आपल्याला खेळायचं। ठीक आहे, आपल्याला खेळायचं, आपल्याला डिस्कस करायचं। हा 1 तास जो माझी मीटिंग चालणार आहे, हा 1 तासाचा जो वर्कशॉप चालणार आहे, एका तासामध्ये तुम्हाला घरातल्या घरात कमीत कमी पैशात काय काय सुरू करता येऊ शकेल, काय करता येऊ शकेल हे आपल्याला खेळायचंय। ठीक आहे, ह्या गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत। आणि आपण ह्या मीटिंग नंतर, हा वेबिनार संपल्यानंतर तुम्हाला एक मस्त गिफ्ट देणार आहे, खूप फ्री गिफ्ट देणार आहे। जे लोक आले, जवळजवळ 70 पेक्षा जास्त लोक अटेंड झालेले आहेत। बऱ्याच लोकांना अटेंड करण्यासाठी प्रॉब्लेम येतोय, काही अडचणी येत आहेत, त्यांना मी व्हॉट्सअपवरती उत्तर देत आहे। तर अशा तऱ्हेने आपला जो हा वेबिनार आहे तो प्रश्न उत्तर आणि खेळत खेळत चालणार आहे। कुठल्याही प्रकारचं क्लास नसणार आहे। तुम्हाला सगळ्यांना गेल्या 2 वर्षामध्ये ऑनलाईन क्लासेस घ्यायची आणि हे करायची सवय असेल, बरोबर आहे की नाही? प्रत्येक लोक ऑनलाईन करत असेल, मग आपण कॅमेरा लावतो, तिकडे हे करतो, आपण काम करत बसतो, बरोबर आहे? ह्या गोष्टीमध्ये आपण चाललेलो असतो। पण आज आपल्याला फक्त जाणून घ्यायचंय घरातल्या घरात कमीत कमी पैशात काय करता येऊ शकेल। आज जे 70 लोक आलेले आहेत, या 70 लोकांमध्ये किती लोकांना कुकिंगची आवड आहे? त्यांनी चॅट बॉक्स मध्ये यस टाईप करायचंय। अर्थात होम सायन्सचे सगळे विद्यार्थी आहेत, कॉलेजमध्ये SS कॉलेज होम सायन्स वाले आहे, त्यामुळे ते असणारच आहे। पण तरी मला वा, व्हेरी गुड व्हेरी गुड। पण दीपालीला आहे, राजेश यस, चॅट बॉक्स यस, आय एम इंटरेस्टेड कुकिंग, मीना नाव घेता येतं, नम्रता, कांचन यस, शरद, बरं वाटलं, मुलांची पण नावं येतात, बरं वाटतं। कारण मग कसं असतं की मी एकटाच आहे की काय असं वाटतं, त्यामुळे आपण सगळे सहप्रवासी आहोत, आपण कुकिंग साठी वेडे आहोत, बरोबर आहे? आता माझा दुसरा प्रश्न आहे की तुमच्यापैकी किती लोकांना
आपण बनवलेलं पदार्थ विकले जावेत, त्याचा व्यवसाय व्हावा, त्याचे पैसे मिळावेत असं किती लोकांना वाटतं मनापासून, त्यांनी यस टाईप करा. जो बनाया वो बिकना मांगता है भाई. यस. प्रगतीला इच्छा आहे, दीपालीला इच्छा आहे, राजेंद्रला इच्छा आहे, मनीषाला इच्छा आहे, मनापासून इच्छा आहे, त्यांनी यस टाईप करा की नाही मी बनवते, कॉन्फिडन्स आहे की बाबा हे मी बाहेर विकलं गेलं तर मला पैसे मिळतील. मग ऑनलाईन विकू द्या, नाही तर हॉटेलमध्ये विकू द्या, कसंही पण विकलं जावं. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. असंच आपले प्रश्न उत्तर चालणार आहेत. तर मित्रांनो, आपल्यापैकी बरेच लोक आहेत त्याला कुकिंग मध्ये इंटरेस्ट आहे आणि आपण बनवलेलं विकायची इच्छा आहे, बरोबर आहे. आता कुकिंग म्हणजे काय? कुकिंग म्हणजे काय? मी कुठलाही तुम्हाला थिअरी शिकवणार नाही, एक प्रॅक्टिकल डोक्यात विचार घ्या. कुकिंग म्हणजे काय? कुकिंग म्हणजे बाजारात मिळणारे जे साहित्य अन्न पदार्थ असतात त्याला प्रक्रिया करून खाण्यालायक बनवणं, याला कुकिंग म्हणतो, बरोबर आहे. मग ती अग्निस्पर्श असेल म्हणजे विथ फायर असेल किंवा विदाउट फायर असेल, त्याला म्हणतो कुकिंग. ही प्रक्रिया आहे, एक प्रोसेस आहे, जी प्रोसेस आपल्या सगळ्यांना माहित आहे. मग उकळवलेलं असेल, तळलेलं असेल किंवा बेक केलेलं असेल, तर आपण काय करायचे? वस्तू आणायच्या, प्रक्रिया करायची आणि विकायचं. उदाहरणादाखल म्हणतो की अगदी सोपं, तुम्ही बघितलं असेल की नाक्यावरती वगैरे अंडी विकतात बघा, अंडी विकतात. त्याच्याच बाजूला समजा 5 रुपयाला एक अंडा आहे, एक माणूस फक्त ते उकळतो आणि त्याच्यात मीठ मसाला टाकतो आणि विकतो. बॉइल अंडा बेचने वाला देखा है आपने? बॉइल अंडा, यस, डू यू नो किती है बॉइल अंडे से? कितने कितने को मिलता है बॉइल अंडा? कोई टाइप करो पैसा, महीने में कितने को मिलता है? फटाफट टाइप करो. एक अंडा बॉइल करना, अंडा कितना 10 रुपया, परफेक्ट. 5 रुपए का अंडा अगर 10 रुपए में बेच रहा है, वो कुकिंग कर रहा है. क्या कर रहा है? 100 डिग्री पे वो 9 मिनट बॉइल कर रहा है और फिर छील के आपको मसाला मार के दे रहा है. डबल फायदा किया. अब हम खरीदने वाले ये नहीं सोचते कि 5 रुपए का अंडा 10 रुपए में क्यों बेच रहा है. क्यों बेच रहा है? क्योंकि हमको मालूम है उसने प्रक्रिया की है. फॉरगेट अबाउट द हीट, ये भी छोड़ दो. अगर बाजार में जो पल्सेस मिळते, कडधान्य मिळतं बाजारात, पल्सेस, बरोबर आहे, तेच पल्सेस घरी आणून धुतल्यानंतर 2 दिवस त्याला आपण मोड काढतो, बरोबर आहे. स्प्राउट्स कुकिंग केली का? बॉइल केलं का? नाही, फक्त ती प्रक्रिया केली और बाजार में स्प्राउट मिलता है कि नहीं? बॉइल छोले मिलता, अपना जो छोले मिलता है, मूग मिळते, मॉल मध्ये तर छान छान याच्यामध्ये ठेवलेलं असतं, भाज्या कापून ठेवलेल्या असतात, पण त्याची किंमत जी असते ती डबल असते, तरी आपण देतो. बॉइल जो छोले आहे, ज्याला आपण काबुली चणे म्हणतो, हे काबुली चणे समजा 100 रुपयाचे किलो असतील, ती व्यक्ती घरी जाते, ते धुते, त्याला 1 दिवस ठेवते पाण्यामध्ये, बाकी काही करत नाही, कुकिंग केली मात्र, बरोबर आहे. आणि त्याने ते विकले, डबल फायदा झाला. कारण 1 किलो छोले बॉइल जेव्हा भिजवले जातात और उसको भिगाया जाता है, उसका डबल हो जाता है. 1 किलो से 1800 ग्रॅम होतात, जवळ जवळ डबल छोले होतात, त्याला डबल फायदा मिळतो, बरोबर आहे. परफेक्ट. पटत असेल ही गोष्ट? व्हॉट इज कुकिंग? अंडरस्टूड? यस टाइप करो. व्हॉट डू मीन बाय कुकिंग? प्रोसेस. एग्री? यस, यस. कोई लेट नहीं हो रहा है, फास्ट तो नहीं चाललो मी, परफेक्ट आहे. समजून घेतलं कुकिंग काय? फक्त प्रक्रिया आणि ती प्रक्रिया करून पैसे कमवणे, बरोबर आहे. तेच अंड, बॉइल अंड, तुम्ही फक्त एक तवा घेतला, एक तवा लिया और ऑयल छोड़ दिया, मीट मसाला डाल दिया, आमलेट बनाया, तो उसका 20 रुपया कीमत हो गया. 2-3 रुपयाचे फक्त आयटम ऍड केले आणि त्याच्या बरोबर दिलं तर 20 रुपये झाले. बेकरीत मिळणारी पाव, बेकरीमध्ये पाव मिळतात, तेच तो घेऊन येतो,
ते पाव 3 रुपयाचा पाव तो फक्त तव्यावरती गरम करतो आणि देतो, त्याचे तो 5 रुपये घेतो. तुम्ही म्हणता का ए बाबा बेकरी में 3 रुपये में है, मेरे को 5 रुपये में क्यों देता है? नाही विचारलं. बरोबर की नाही? कारण त्याने ती प्रक्रिया केली. 1.5 मिनिट तो तव्यावरती गरम केलंय त्याने. बटर टाकलं तर आणखी पैसे घेईल तो. पटतंय? तर ही प्रक्रिया शिकण्याची गरजेचं आहे आणि तुम्हाला याच्यातून व्यवसाय निर्माण करायचा आहे. तर आता मुख्य मुद्द्याकडे जाऊया की आपल्याला फूड बिझनेस करायचा आहे. बरोबर आहे. तर फूड बिझनेसचे सिक्रेट, प्रत्येक धंद्याचे सिक्रेट असतात. प्रत्येक धंद्याचे सिक्रेट असतात. तर याचे काय सिक्रेट आहेत ते जाणून घ्यायचंय का? फूड बिझनेसचे सिक्रेट कोणाला जाणून घ्यायचंय? मी सिक्रेट तुम्हाला सांगणार आहे. ते सिक्रेट आयुष्यभर ठेवले 3 सिक्रेट तुम्हाला मरण नाही. एनीबॉडी? यस, ओके, थैंक यू. चलो देखते हैं क्या सीक्रेट है अलीबाबा की पोटली में, क्या सीक्रेट है. स्क्रीन दिसते है? कैन यू सी द स्क्रीन? यस, यस. तुम्ही सगळे कॉलेजचे स्टुडंट आहात, तुम्हाला ऑनलाईनच्या सवय आहे, त्यामुळे फटाफट होत आहे. एनिवे 3 सिक्रेट मित्रांनो लक्षात ठेवा. पहिला सिक्रेट, कुठलाही धंदा कराल फूडचा, स्टँडर्डायझेशन ऑफ टेस्ट. लिहून घ्या, हवं तर लिहून घ्या, नोटपॅड मध्ये टाईप करा. बऱ्याचशा गोष्टी आपल्या खोपडीत असतात, त्या जेव्हा चोपडीत येतील त्या विसरल्या जात नाही. बरोबर आहे की नाही? त्यामुळे ते लिहून घ्यावं. तर पहिलं म्हणजे स्टँडर्डायझेशन ऑफ टेस्ट. मतलब तुम जो बना रहे हो, तुम जो बेच रहे हो, उसका मोजमाप जे आहे ते परफेक्ट असलं पाहिजे. मेजरमेंट परफेक्ट. समजा तुम्ही बिर्याणी विकत असाल तर काल बनवलेली बिर्याणी, तुम्हाला ऑर्डर आली बिर्याणीची 1 किलो बिर्याणी, तर ती आज परत आल्यानंतर टेस्ट मध्ये फरक नाही पडला पाहिजे. नुसता टेस्ट मध्ये नाही, मोजमापात पण फरक नाही पडला पाहिजे. काल दिलं पाव किलो, आज दिलं कमी असं किंवा जास्त असं नाही, परफेक्ट. त्यासाठी मेजरमेंट परफेक्ट असायला पाहिजे. त्या रेसिपी तुम्ही बघता काल लिहिण्याच्या मागे पेपर मध्ये, मग त्याच्यामध्ये काय 5 मध्यम आकाराचे कांदे असं लिहिलेलं असतं, 4 मिरच्या असं लिहिलेलं असतं. असं नाही चालत. जब स्टँडर्डायझेशन करते हो तर कांदे कापलेले सोलून कापल्यानंतर किती वजन झालं, इल्ड मॅनेजमेंट, तुमचं होम सायन्स के लोक, इल्ड मॅनेजमेंट असतं की नाही बाबा. सोलल्यानंतर किती कांदे, कापल्यानंतर किती कांदे, वेस्टेज जातं ना. त्यामुळे बाबा बिर्याणी मध्ये तळलेला कांदा, बरोबर आहे, फ्राईड कांदा बिर्याणी मी यूज करते, तो कितना ते लिहिलेलं असलं पाहिजे. इतकंच नाही, ज्या ब्रँडेड वस्तू वापरतात, मिरची, तर ती मिरची हिरवी मिरची तर मिळते अशी, पण रेड चिली पेस्ट पाउडर बोलते हैं या धनिया पाउडर बोलते हैं, जीरा पाउडर, वो कौन से कंपनी का यूज किया है वो भी आपका होना चाहिए. अगदी मीठ सुद्धा, नमक भी, त्याचे पण वेगवेगळे ब्रँड आहेत. ते जरी वेगवेगळे झाले तरी सुद्धा तुम्हाला चव बदलते. मीठ सुद्धा बदललं तरी हे होतं. त्यामुळे स्टँडर्डायझेशन ऑफ टेस्ट ही मेंटेन करायला पाहिजे, तरच ते चालणार. तुम्हाला माहित आहे चितळेंचा श्रीखंड सगळीकडे फेमस. एवढ्या वर्षांपासून का स्टँडर्ड ठेवलं कामत या तुमच्या इथं लोकल मध्ये असतील, जो तुम्हारे डैडी जाते थे, बराबर, डैडी जहां जाते थे वहां पे आज भी आप लोग जा रहे हैं, वही टेस्ट है तो आप लोग जा रहे हैं. टेस्ट खराब हो गया, बंद कर दिया, बराबर है. तो ये पहिली गोष्ट. दूसरी गोष्ट, रिजनेबल प्राइस. तुम जो बेच रहे हो बाबा, मला एवढा खर्च लागला, मला एवढा प्रॉफिट पाहिजे. मार्केटमध्ये काय आहे ते बघायला पाहिजे. म्हणजे असं नाही की बाजूच्या गल्लीमध्ये जर ते बेसन लाडू दे रहा है 300 रुपया किलो और तुमने 800 रुपया किलो बेचा, ऐसा नाही. असं नाही. तुम्ही मार्केट बघायचं, त्याच्यापेक्षा जास्त असलं तर तुमच्याकडे रिझन पाहिजे. बाजूच्या गल्लीमध्ये किंवा बाजूच्या एरियामध्ये 400 रुपया किलो लड्डू है, लेकिन वो डालडा का है, हम बना रहे घी का है इसलिए 600 रुपया है. तो छाती ठोकून सांगायचं की आम्ही शुद्ध तुपातच दूध देतो.
मग चालतं. मग लोकांना ते रिझनेबल वाटलं पाहिजे. पण असं नाही की पहिल्या दिवशी दिलं तुपात, शुद्ध तूप और दूसरे दिन डालना, ऐसे नहीं चलेगा. डोंट चीट, इसमें चीटिंग नहीं चलता. और तीसरा प्रॉम्प्ट सर्विस. आपका केटरिंग है, कल मैंने आपको फोन किया, कल मेरे माझ्याकडे घर में मेरे प्रोग्राम है, मेरे लड़की का एंगेजमेंट है, दोपहर को 2 बजे 25 लोग का खाना मिलेगा क्या? अरे आपने बोला मिलेगा. अब 2 बजे खाना अगर आपको देना है तो यू शुड मेक श्योर कि 1:30 बजे तुम वहां पे जाना चाहिए. हर चीज को दे दो, खाना बनने से नहीं, पैकिंग को कितना टाइम लगेगा, ट्रांसपोर्ट कौन लेके जा रहा है, ट्रांसपोर्ट अगर वहां पे मेरे घर पे आना है तो आपका ट्रैफिक का तो प्रॉब्लम नहीं, एवरीथिंग शुड बी देयर. क्योंकि ऐसे नहीं होता कि सर सॉरी सर, आपने मेरे को लंच बोला था, थोड़ा लेट हो गया, रात को 7-8 बजे लाऊं क्या, मैं क्या करूंगा. बराबर है. तो दूसरे धंधे में चलता है, दूसरा जो व्यवसाय है उसमें चल जाता है. जैसे LIC का काम है आपका, या दूसरा कौन सा भी है, या डिलीवरी है, कंप्यूटर बेच रहे हैं, लैपटॉप आपको कल दोपहर को 2 बजे मिलेगा, ठीक है, 2 का 5 बज गया तो भी चलेगा, उतना कोई मुश्किल नहीं होगा. बराबर आहे. बिकॉज यू हॅव 100 एक्सक्यूज. लेकिन खाणे में एक्सक्यूज नाही. काय झालं, काल तुमची ऑर्डर होती पण आमचा कुकच आला लेट, त्यामुळे सॉरी यार, लंचच्या जागी डिनर करा, असं चालेल का? नाही. तर हे 3 सिक्रेट जे आहेत ते तुम्ही नाही तर चोपडीत लिहून घ्या. पटलं का 3 सिक्रेट? पटलं असेल तर चॅट बॉक्स मध्ये येस टाईप करा आणि आपण पुढे जाऊया. काय काय तुम्हाला करता येऊ शकेल, एक एक पर्याय मी तुम्हाला देणार आहे. पहिल्यांदा तुमचं डोकं क्लिअर केलं, पहिल्यांदा क्लिअर केलं की व्हॉट इज कुकिंग आणि काय गोष्टी पटत असेल. येस येस, ओके, थँक्यू. आता बघूया की घरातल्या घरात तुम्हाला मी एक एक पर्याय देणार आहे, 3 पर्याय देणार आहे. त्या पर्यायापैकी आपण हे करूया. जर आज तुम्ही आजची तारीख जर तुम्ही ठरवली, बाबा मला हा व्यवसाय करायचा आहे, तर 1 महिन्याच्या आत तुम्ही होम शेफ बनू शकता आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. हा माझा दावा आहे. हा माझा दावा आहे. ह्या वेबिनार नंतर, ह्या वर्कशॉप नंतर तुम्हाला डेफिनेटली ज्या लोकांना आवड आहे ते नक्की इथून काही ना काही घेऊन जाणार आहेत आणि नक्की स्वतःचा व्यवसाय सुरू करणार आहे. पुन्हा एकदा नवीन लोकांचं स्वागत. शेफ चेतक मी मुंबईला असतो. हॉटेल बरेचसा परिचय मॅडमने दिलेला आहे, गोकुळा मॅडमने, तरी सुद्धा सांगतो, हॉटेल मॅनेजमेंट जेव्हा मी केलं, म्हणजे जवळजवळ त्या गोष्टीला 30 वर्ष झाली. 30 वर्षापूर्वी हॉटेल मॅनेजमेंटला कुणीही जात नव्हतं, मराठी माणसं तर मुळीच जात नव्हते. त्या काळी काय होतं की बाबा मुलाला 10वीला चांगले मार्क्स मिळाले, 60% म्हणजे खूप हो, आता कोणालाही मिळतात, पण तेव्हा 60% म्हणजे खूप. मुलाला 60% मिळाले, याने सायन्सला जायला पाहिजे, घातला सायन्सला. 11-12वी कसा बसा झालो म्हणजे 1 वर्ष ड्रॉप घेऊन, काही समजतच नव्हतं. मराठी मीडियमचं काही समजत नव्हतं. व्हॉट इज साइन, व्हॉट इज कॉस्ट, व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह, व्हॉट इज इंटिग्रेशन, काही. कसा तरी पास झालो, कसा तरी पास झालो. तेव्हा रिझल्टही 35-40% लागायचा 12वीचा. कसा तरी पास झालो, एकदा ड्रॉप घेऊ. पहिल्यांदा मला मिळाले 73, मला 85. आय गॉट 85. 85 मध्ये 73 मराठीत होते, बायोलॉजीत 4 मार्क, मॅथ्स मध्ये 3 मार्क, असे म्हणजे हे. त्यामुळे किती मार्क्स मिळाले? 85, पण सगळे मिळून 600 मधून 85. त्यामुळे मला ते काही कळत नव्हतं. वडील माझे हे होते, म्हणजे व्यवसाय आमचा काहीच नव्हता. वडील जॉबला होते, घरी हाऊसवाईफ, आई, 5 मुलं. म्हटले तुला आम्ही शिकवणार नाही, तुला काहीतरी काम कर. आता काय काम करायचं म्हणून असं फिरत होतो, तर एकाने मला एका हॉटेलमध्ये नेलं. घरात तर बाबा नापास झाल्यामुळे प्रॉब्लेम. हॉटेलने ऍक्सिडेंटली, अपघाताने मला 5 स्टार हॉटेल, तेव्हा सेंटर जुहू, जे जुन्या पिक्चर मध्ये दिसेल, जुहू बीचला सेंटर हॉटेल, तिथे मला कॅज्युअल लेबर मध्ये गेलो. आता काय, घरातून हाकललेलं, तर काय करणार. कॅज्युअल लेबर मध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा, म्हणजे जो आयुष्यामध्ये मी पनीर काय ते पण माहित,
बटाटा वडा शिवाय मला काही माहित नव्हतं सामान्य कुटुंबातला. तिथं जेव्हा मी भले भांडे घासायला गेलो, पण तो जो वैभव बघितला, राजेश खन्नाची पार्टी, डिंपल कापडिया, त्या काळचे ते हिरो लोक वगैरे ते बघितलं, तो झगमगाट बघितला. पिक्चर मध्ये माहिती आहे ना असं ते ओपन होतं 70 तसं पाहिलं. एवढा मोठा स्विमिंग पूल, तिथे हिरो हे ते, आणि मी तिथे आपले काम करायला लागलो. तर मी तेव्हा विचार केला की ही चकमक कुठून आहे, एवढा मोठा केक, अरे बापरे, 3 ताळाचा केक काय, एवढ्या त्या तंदुऱ्या लावल्यात, हे लावल्यात, ते लावलं, वेडा झालो. आणि मला तेव्हा प्रेमात पडलं की मला हे करायचं. मग मी चौकशी केली, तेव्हा कळलं की हॉटेल मॅनेजमेंट नावाचा एक कोर्स आहे. तेव्हा इंटरनेट नाही, काही नाही, आणि त्याची ऑल इंडिया लेवलला परीक्षा असते. नॅशनल काउन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ते परीक्षा घेतं. मग वगैरे मी केलं. 12वी पास झालो होतो तोपर्यंत बाप म्हटले, वडील म्हटले की बाबा 12वी सायन्स झाला फार मोठी गोष्ट, तुला इंजिनियर करतो. इंजिनिअरिंगला टाकलं. मला तेही काही जमलं नाही. इकडे गपचूप अभ्यास केला आणि मी हॉटेल मॅनेजमेंटला गेलो. असा माझा प्रवास आहे. त्यामुळे मी काही स्कॉलर बिलर काही नाही, काही नाही. उन्हाळक्या करायचो आणि मला आवड होती थिएटरची. मला नाटकाची, थिएटरची आवड. त्यामुळे ह्या चॅनेलवरती वगैरे कार्यक्रम असतात माझे. शिवाय अशा प्रकारे केल्यानंतर मी 12 वर्ष सेंटॉर हॉटेलमध्ये काम केलं, 5 स्टार मध्ये काम केलं. नंतर मला वाटलं मराठी माणसं खूप कमी आहे, मराठी माणसाने शिकवायला पाहिजे. मग मी सुरुवात केली कॉलेजेसमध्ये शिकवायला. भारतीय विद्यापीठमध्ये काम केलं, SS कॉलेज, हे आईस कॉलेज आहे, तिथे काम केलं. आणि मग पुढे पुढे मला आवड निर्माण झाली, परिवार वाढला, आणि मग लोकांना व्यवसाय शिकवूया ह्या विषयातून मी कोविडमध्ये जवळजवळ 617 लोकांना, मी माझे स्टुडंट आहेत, मॅक्झिमम आर हाऊस वाईफ, आणि त्यांना मी शिकवतो. ठीक आहे, हा माझा परिचय आहे. मित्रांनो, तुम्हाला मी पहिला पर्याय देतो. इथे पर्याय दिलेले आहेत. घरातून केटरिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी हेल्दी फूड पॅकेट्स बनवू शकता, टिफिनचा बिझनेस करू शकता, रेडी टू ईट स्नॅक्स ते करू शकता, बेकरी प्रोडक्ट करू शकता, शेफ ऑन कॉल सेवा ते पण सांगतो मी, तेही करू शकता. पण हे खास विद्यार्थ्यांसाठी शेवटचा मुद्दा देतोय मी. पहिला मुद्दा, हेल्दी फूड पॅकेट. हे काय प्रकार आहे हेल्दी फूड? व्हॉट इज हेल्दी फूड? तुम्ही सगळे होम सायन्स आहात, बरोबर आहे? होम सायन्स आहात. हेल्दी फूड, एनीबडी, व्हॉट यू मीन बाय हेल्दी फूड? बघा, मी तुमचा वायवा घेत नाही, पण डोक्यात घ्या हेल्दी फूड म्हणजे काय. काही नाही. गुगल देवतेकडे जरी गेलं तरी म्हटलं की व्हॉट इज हेल्दी फूड, ते सांगेल. कार्बोहायड्रेट, तुम्ही तर हे होम सायन्सचे लोक, यू नो व्हेरी वेल. कार्बोहायड्रेट लागतात, काय प्रोटीन्स लागतात, फायबर लागतात, वगैरे वगैरे, बरोबर आहे. मग हे कशातून मिळतील हे पुन्हा गुगलला विचारलं तर गुगल सांगेल बाबा तुला हे अंडी, चिकन, खजूर, अमुक तमुक फळं वगैरे, बरोबर आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे सगळे आपण स्टुडंट आहोत. कोविडच्या काळामध्ये तुम्हाला माहित आहे, रोजच्या रोज हे खा, ते खा, अमुक खा, तमुक खा, हा काढा, तो काढा, शरीरासाठी बाजरी खा, ज्वारी खा, अमुक खा, तमुक खा, फळे खा, बरोबर आहे. सगळं खा खा खा, पण कोणी खात नाही, कारण कंटाळा, बरोबर आहे. मग अशा लोकांना हेल्दी फूड तो मांगता है, लेकिन कौन बनाएगा? हम बनाएंगे. कौन बनाएगा? हम बनाएंगे. मग हे काय? तुम्हाला जर जास्त कुकिंग करायचं नसेल, तुमच्याकडे 4-5 तास आहेत, बरोबर आहे. त्या 4-5 तासाच्या सकाळचा वेळ आहे बाबा, वो झंझट नहीं करना, कोई प्रॉब्लेम नहीं, तुमको ज्यादा आग से नहीं खेलना है, आग से नहीं खेलना, ये करो. तुम्हाला सांगतो, 300 ग्रामचे पॅकेट बनवायचे, 300-350 ग्रामचे प्लास्टिकचे डिस्पोजेबल जे कंटेनर असतात. हे बघा, ब्लॅक दिसतात बघा, इथे दिसतात. तुम्ही डबल खानाचे घ्या, सिंगलचे घ्या, ऍज यू विश. मात्र ट्रान्सपरंट असेल तर खूप चांगलं. एका याच्यात चांगल्या भाज्या कापायला शिका, एका याच्यात तुम्ही सॅलड द्या. मग सॅलड कसले बनतात? जरा व्हेजिटेबल्स, यू कॅन हॅव कॅरेट्स, यू कॅन हॅव बीटरूट, यू कॅन हॅव एनिथिंग, एनिथिंग, यू कॅन हॅव फ्रुट्स, यू कॅन हॅव स्प्राउट, बरोबर. याचं तुम्हाला मिळेल.
याच्या बरोबर तुम्ही फक्त ड्रेसिंग शिकून घ्यायचं. ड्रेसिंग एक 10 ड्रेसिंग, मग ऑइल बेस असतं ड्रेसिंग, व्हिनेगर बेस असतं, बरोबर आहे, सॉल्ट, पेपर, ऑर्गॅनो. ऑर्गॅनोने चव येते. ऑर्गॅनो माहिती आहे तुम्हाला, जो पिझ्झा वरती टाकतो तो पिझ्झा ऑर्गॅनो. ऑर्गॅनो ह्या सगळ्या गोष्टींना टेस्टी बनवलं, दॅट इज कॉल्ड ड्रेसिंग. म्हणजे घरामध्ये जेव्हा आपण कोशिंबीर बनवतो तेव्हा काय टाकतो, लिंबू, साखर, मीठ आणि पेपर, त्याला आपण काय म्हणतो, मिरी पावडर, दॅट इज कॉल्ड ड्रेसिंग. हे ड्रेसिंग वेगवेगळं बनव. हनी से यू कॅन मेक ड्रेसिंग विथ हनी, यू कॅन मेक ड्रेसिंग विथ कर्ड. दह्याचं ड्रेसिंग बनतं की दह्यामध्ये तुम्ही बीटरूट वाटून टाका ना, दॅट इज ड्रेसिंग. बरोबर आहे, पटतंय मित्रांनो. एवढंच नाही तर तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतो, शॉर्ट व्हिडिओ, की फक्त हेल्दी फूड विकून सुद्धा तुम्हाला किती व्यवसाय करता येऊ शकेल. एक मिनिट, एक सेकंड. तुम्हाला हेल्दी फूड हे करताना व्यवसाय कसा करता येऊ शकेल, मी तुम्हाला एक मेघा बाफना म्हणून एक मॅडम आहे, आय विल शेअर द व्हिडिओ त्यांचा. ही मेघा बाफना रिअल इस्टेट मध्ये काम करणारी मॅडम, ठीक आहे. एक 10-15 हजार रुपये पगार असेल त्यांना, पुण्याला राहणारी, आणि गुगल वरती सर्च करा तुम्ही तिचा व्हिडिओ. खुद पर यकीन हो तो फिर कुछ भी नामुमकिन नहीं। ये बात पुणे की मेघा बाफना ने साबित करके दिखाई है। मेरी ऐसे जर्नी तो स्टार्ट होती है मेरी पढ़ाई ख़त्म होते ही। तब से ही मैंने सोचा था मुझे इंडिपेंडेंट होना है, खुद के पैरों पे खड़ा रहना है और अपना नाम कमाना है। जॉब तो करती हूँ, 10 to 7 का जॉब है, बट तभी भी सोच रही थी लिमिटेड इनकम है, इनकम बढ़ानी है, नाम करना है, बट कोई स्कोप नहीं दिख रहा था। रियल एस्टेट कंपनी में काम करने वाली मेघा ने 2017 में सलाद बनाने का स्टार्टअप शुरू किया, जो महज 1.5 माह में ही प्रॉफिट में आ गया। मैं गुजराती हूँ, यानी गुजराती लोगों को खाने पीने का काफ़ी शौक रहता है, तो रोज़ टिफ़िन में रोटी सब्जी लेके जाना तो पॉसिबल नहीं था। उसके साथ कुछ ना कुछ तो चाहिए ही, तो मैं रोज़ सैलेड लेके जाती थी। सैलेड लेके जाना हैबिट हो गई थी, और फिर रोज़ सोचती थी कि काश कोई मुझे सैलेड दे कटिंग करके। फिर बाद में तब जाके ये आइडिया आया कि क्यों ना मैं ही सैलेड सप्लाई करूँ। मेघा को हर रोज सलाद काटकर टिफिन में रखना बड़ा उबाऊ लगता था। उन्हें लगा क्यों ना कुछ ऐसा किया जाए जिससे लोगों को लंच के वक्त फ्रेश सलाद मिले। यही मेरा यूएसपी रहा है टिल डेट कि मैं वेजिटेबल सेम डे भी बाई करती हूँ। जो फ्रेशनेस हम सैलेड में मिलता है मेरे क्लाइंट्स को, इट इज़ बिकॉज कि मैं वो फ्रेश सेम डे बाई करती हूँ। उन्होंने 5 ऑर्डर से शुरुआत की। हर रोज सुबह 4:30 बजे उठती थी, 2 घंटे सलाद का मसाला तैयार करती थी और फिर सब्जी लेने जाती थी। सब्जी धोना, काटना और फिर पैकिंग करने का काम करती थी। 10 बजे तक ये सब निपटा कर ऑफिस चली जाती थी। पहले 5, फिर 25, फिर 50 और लॉकडाउन के पहले तक 200 कस्टमर जुड़े। अराउंड 2-3 मंथ्स तो मेरा अराउंड 50 तक तो पहुंच गया था। काफ़ी जगह कंपनीज में मैंने सैम्पल्स भेजे मेरे सैलेड के। इट वाज नॉट बिकॉज टेस्ट के लिए, बट उनको पैकेजिंग दिखाने के लिए कि अभी ये काफ़ी सेफ है, लीकेज प्रूफ है। तब जाके मेरे सेल्स थोड़े बढ़ने लगे और ग्रेजुअली ये बढ़ते गया, एंड नाउ इट इज़ अ सेटल्ड बिजनेस। 5000 से शुरू हुआ प्रॉफिट 5 लाख रुपए महीना तक पहुंच गया है। अब फ्रेंचाइजी देने का सोच रही हैं। कहती हैं, मैंने टेस्ट खुद इन्वेंट किए हैं। मेरे टेस्ट और एक्सपेरिमेंट ने ही मुझे सक्सेसफुल बनाया है। कोई भी चीज़ इम्पॉसिबल नहीं है। हम अपने ड्रीम्स हमेशा कंप्लीट कर सकते हैं। जॉब करके भी बिजनेस कर रही हूँ, तो इसमें सिर्फ एक ही चीज़ रखना है, फोकस रखना है और कंसिस्टेंट रहना है। सगळ्यांनी व्हिडिओ बघितला, मेघा बाफनाचा व्हिडिओ बघितला, सगळ्यांनी नीट बघितला. एक जॉब करणारी कॉमनने सेकंड इन्कम म्हणून तिने सुरू केलं. आज शी इज अर्निंग मोर दॅन 4 to 5 lakhs पर मंथ. तिचे मी इंटरव्ह्यू घेतलेला युट्यूब वरती आहे, 1.5 तासाची इंटरव्ह्यू आहे.
तोही बघू शकता तुम्ही. तुमच्यासारखे स्टुडंट आणि हे यांच्यासाठी मी त्या मेघा मॅडमला बोलवलं. मॅडम माझ्या प्लॅटफॉर्मवर आल्या शेफ चेतक अकॅडमीच्या, आणि लोकांना सांगितलं की कसं ते करते. 4-5 वाजता त्या बाईचा दिवस सुरू होतो, तो रात्रीपर्यंत. मी विचारलं, रात्री 12 वाजता झोपल्यानंतर 5 वाजता तुम्ही सुरू करता तर थकत नाही का? ते म्हटले नाही, आवड आहे. ज्या गोष्टीचं तुम्हाला पॅशन असतं त्या गोष्टीला जर तुम्ही करत असाल तर तुम्ही 12-14 तास जरी काम केलं तरीही थकत नाही. बरोबर आहे? पटतंय काही गोष्ट? पटत असेल चॅट बॉक्स मध्ये यस टाइप करा. हेल्दी फूडच्या बाबतीतला बिझनेस शुरू कर सकते हैं क्या हम लोग? यस यस. कुठे विकता येईल? आजूबाजूला जिम आहे, आजूबाजूला कॉर्पोरेट ऑफिस आहे. एक पॅम्पलेट बनवायची गरज नाही. आजकाल तर काय ऑडिओ आपलं याच्यावरती पण देता येतं, तुम्हाला डिजिटल बनवता येतं. कॅनवा प्रो घेतलं नाही तरी चालेल. कॅनवा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कॅनवा मध्ये सॅलड बनवा, सोमवारी हे, मंगळवारी ते, बुधवारी ते. त्याच्याबरोबर काहीतरी द्या, गार्लिक ब्रेड द्या, लापशी द्या, ज्याला ब्रोकन वीट म्हणतो, बऱ्याच गोष्टी आहेत, ह्या द्या आणि सांगा की आमच्याकडे असंच आहे. दिवसाला तुम्हाला 10ची ऑर्डर जरी आली, 10ची ऑर्डर, तरी सुद्धा तुमचा 1000 रुपयेचा धंदा मिनिमम होईल तुमचा. त्याच्यात 500 रुपये नक्की तुम्हाला मिळतील. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि मार्केटिंगचं मी सांगेल तुम्हाला की कसं करायचं. ठीक आहे? जिम आहे, वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. आणि हेल्दी फूड कोणालाही विचार करत, अरे ठीक आहे ना, 150 रुपयात मिळतंय ना सॅलड, पोट भरतंय ना, ओके. आज तुम्ही बघा याच्यामध्ये सबवेचे वगैरे सॅलड्स बघा किती महाग आहे. बरोबर आहे? तर अशा प्रकारे तुम्हाला हा व्यवसाय करता येऊ शकतो. समजा आता दुसरा पर्याय घेऊया आपण की काय करता येईल. हा एक तुम्हाला ऑप्शन आहे, यू कॅन स्टार्ट टिफिन बिझनेस. टिफिन बिझनेस आज तुम्ही जर विचार केला तर भारताचं जे किचन आहे, इंडियन लोकांचं किचन, त्या किचन मधून तुम्हाला 30 डबे सहज देऊ शकता, एवढं किचन असतं. पण टिफिन देताना काय होतं की सुरुवातीला तुम्ही देता टिफिन, सुरुवातीला टिफिन विकले जातात, नंतर टिफिन कमी होतात. मला रोज फोन येतात, रोज, सर हमारा अच्छा था, 50 टिफिन जाता था, अभी 10 भी नहीं है, क्या करू? याचं कारण आपण शोधत नाही. आपण नेहमी दुसऱ्यांना दोष देतो, नाही ते असेच आहे तसेच आहे. असं नाही. आपले टिफिन का कमी झाले याची कारण ही आहेत की आपण आपलं जे कल्चर असतं त्याप्रमाणे जेवण बनवतो. सपोज कोई मालवणी है, कोकणातले, तर ते त्या हिशोबाने बनवणार. अब जब कोकण और इधर के लोग खोबरा वगैरह डाल के खाना बनाते हैं, ते विदर्भाला नाही चालत, विदर्भामध्ये नाही चालत ती गोष्ट. तर तिथल्या माणसाला ती नाही आवडणार. माझ्या माणसांना आवडेल, कारण मी इकडचा आहे, माझ्याकडे खोबरं खाल्लं जातं. पण तुम्हाला जेवण असं बनवता आलं पाहिजे, ते सगळ्यांना इक्वल ठेवता आलं पाहिजे. ते इम्पॉर्टंट स्टेट आहेत, त्या इम्पॉर्टंट स्टेट मधल्या इम्पॉर्टंट गोष्टी बनवता आलं पाहिजे. मी म्हणत नाही की ऑथेंटिक बनवता आलं पाहिजे. रसगुल्ला आना मांगता है, जरूरत नहीं, लेकिन इजी जो चीज है वो बनाने आना चाहिए. ते कसं की ज्या गोष्टी फटाफट बनतील अशा. ग्रेव्हीज मी सांगत नाही, ग्रेव्हीचं वेगळं हे करता येईल. पण एक फॉर एग्जाम्पल राइस अगर हमको बनाना है, ठीक है, एक राइस समजा टिफिन मध्ये तुम्ही राइस देता. आता तुम्ही बोला की भात मध्ये काय देणार सर? बरोबर आहे, भातामध्ये काय देता येईल? मित्रांनो, भातामध्ये तुम्हाला असं काय देता येईल राइस मध्ये की त्याच्यामुळे तुम्हाला काहीच करायचं. आता बघा राइसचे प्रकार. एक टिप, जब तांदूल बनाओ, जब तुम चावल बनाते हो तो कम से कम 20 मिनट उसको पानी में भिगो के रखना जरूरी है, मिनिमम 20 मिनट्स. ठीक है? त्यामुळे राइस यू गेट अ मोर क्वांटिटी और अच्छा राइस बनता है. मीठ टाकल्यानंतर, नमक डालने के बाद नींबू का रस डालना जरूरी है. कधीही लिंबाचा रस टाकल्यामुळे, लिंबू तुम्ही होम सायन्सचे लोक आहात, तुम्हाला माहित आहे लिंबू हे ऍसिड आहे, आणि ऍसिड जसं कपड्यावरचं डाग जातं तसे तुमचा राईस पांढरा शुभ्र होतो. ठीक आहे? हे लक्षात ठेवा. लिंबू, बिर्याणी बनवा, काही बनवा, लिंबू टाकायचं. समजा आता सोमवारी मी टिफिन मध्ये मला काय द्यायचंय, मला पैसे पण वाचवायचे. टिफिनला जास्त पैसे नाही मिळत, पण हॉटेलपेक्षा चांगलं द्यायचंय.
मग मी समजा जिरा राईस दिला. जिरा राईस एक इट्स व्हेरी इझी. जिरा राईस एव्हरीबडी नो जिरा राईस इझी. यस ऑर नो? यस. ओके. आता जिरा राईस बनवताना काही टिप देतो, नीट बघा. तेज पत्ता डाल दिया, जीरा डाल दिया, ठीक है. एक जीरा राइस बनाने के लिए तेज पत्ता डाल दिया, जीरा डाल दिया, हरा मिरची ले लो, हिरवी मिरची, तिखट नाही, कमी तिखट, जिस तिखापन कम, कढीपत्ता, ठीक है. इस याला भूनलं. जब तडतड आवाज येईल त्यावेळेस तुम्ही टाकला राईस टाकला आणि आता नीट बघा, व्यवस्थित बघा. मीठ टाकल्यानंतर थोडासा मी पुलाव मसाला टाकला, एव्हरेस्टचा पण चालेल. थोडासा पुलाव मसाला टाकला आणि कोथिंबीर टाकली, फ्लेवर आला, खुशबू बढ़ गया. याच्या बरोबर जेव्हा फ्राईड राईस देईल त्याच्या बरोबर मला पैसे वाचवायचे, मी दाल पालक देईल. दाल पालक दिया, बहुत सारा लहसुन डालो, पालक डालो, दाल डालो, जीरा राईस, दाल पालक, पैसा बच गया. मैंने 4 पुरी दे दिया आणि त्याच्याबरोबर सुकी बटाट्याची भाजी चालली. बरोबर आहे. जीरा फ्राइड राइस, दाल पालक, सुकी बटाटे की भाजी. इमेजिन करो टिफिन में जीरा फ्राइड राइस आ गया, दाल पालक आ गया, जो फ्राइड राइस के साथ खाएगा और उसके साथ क्या खाएगा वो? पूरी और सुकी बटाटे की भाजी. तभी कोई बोलेगा रे कशाला बटाट्याची भाजी दिली, असं नाही बोलणार. पण पुरी बरोबर भाजी, येलो भाजी कोई भी खाएगा. बरोबर आहे. आणि त्याच्याबरोबर खीर द्या, खीर दुधामध्ये करून खीर द्या, ठीक आहे. आता दुसऱ्या दिवशी मला काय करायचं, वेगळा राईस मध्ये दाल भात आणि मिक्स भाजी मेरे को नहीं बनाना है. मेरे को दाल ही नहीं करना, दाल बहुत महंगा, 150 रुपया, मेरे को दाल ही नहीं देना. तो मैं क्या करूंगा, प्याज डाल दिया, अनियन, जिंजर, जिंजर जो है अदरक जे ते मी पेस्ट नाही टाकली, मी ते कापून टाकली. लसूणची मात्र पेस्ट टाकली. का? तर ते हे लागलं. अदरकची पेस्ट का नहीं टाकली, कडू होईल. मैरिनेशन नॉनवेज में डाल सकते हैं. अब भाजी जो मला अवेलेबल है, मटर डाल ले, जो भी मेरे पास है, कॅरेट टाकलं, फरस बीट टाकली, टोमॅटो टाकले. आता ह्या भाजीला केक केल्यानंतर वेळ वाचवायचे, अर्धवट शिजवून रात्री ठेवून द्या. बरोबर, अर्धवट शिजवून देऊन द्या. त्याच्यानंतर तुम्ही काय मसाले जे टाकता, धनिया पावडर, जीरा पावडर, गरम मसाला, हळदी, जो भी डालोगे ते पाण्यात मिक्स करा. डायरेक्ट नाही टाकायचं. पाणी मी मिक्स करू, ज्या नवीन लोक आहात ना, पाण्यामध्ये मिक्स करा, टेस्ट करा आणि मग टाका, गेलेगा. बरोबर आहे. आता मी काय करेन, याच्यामध्ये राईस टाकेन, मिक्स राईस. मला वेगळेपणा करायचा आहे, याच्यामध्ये मी फक्त शेंगदाणे टाकले आणि तेंडली टाकली आणि बेडेकरचा गोडा मसाला टाकला, तर ते होईल माझा मसाले भात. बरोबर, शेंगदाणे तेंडली मसाले भात. ये क्या होगा, वो थोड़ा नॉर्थ स्टाइल का बना. आता याच्यामध्ये मला 150 रुपये किलोची डाळ द्यायची नाही. मला 48 रुपयात 1 लिटर दुधाचं दही बनतं, 1 किलो. 1 किलो दही घरामध्ये माझ्या 48 रुपीज मध्ये. त्याच्यामध्ये मी काय करेन, त्याच्यामध्ये अर्धा किलो दह्यामध्ये 18 रुपयाची खारी बुंदी टाकली. 18 रुपयाची खारी बुंदी झाली की 18 रुपये टाकून ते त्याचे अर्धे मला मिळेल 50 रुपयाच्यात मस्तपैकी बुंदी राहतात. बरोबर आहे. देखो लेमन भी डाल दिया, मस्तपैकी याच्या बरोबर बुंदी राहतात. इजी आहे की नाही. मसाला राईस, बुंदी रायता, एक पापड दे दूंगा और चटनी दे दूंगा. अलग होगा, हॉटेल पेक्षा वेगळं झालं. तेच मी डाळ बनवली, भात बनवला, मग ही भाजी बनवली, त्यात खोबरा बिबरा डाला तो नहीं शायद, लेकिन ये मेरे को जाएगा इसके साथ, ठीक है. एक अलग स्टाइल हो गई. अब मेरे पास दही बचा है. कभी भी जो चीजें है, म्हणजे ज्या वस्तू आहेत, जे साहित्य आहे, त्याच्यातून 2-3 वस्तू बनवा, पैसे जास्त मिळतात. माझ्याकडे जे दही आहे, तर दह्याचं मी काय करेल बघा. मला ऑर्डर आली, मेरे को लाइट खाना मांगता है, कर्ड राईस ले लो, दही भात खा. दही भात म्हणजे कसं की लोक नाही म्हणणार, पण आता बघा दही भात कसा बनवायचा. भाताला कुस्करलं मी, भाताला कुस्करलं, त्याच्यामध्ये माझ्याकडे दही आहे, मी दही टाकलं. ज्यादा खट्टा लग गया तो थोड़ा दूध डाल दो, थोड़ा शक्कर डालो, नींबू डालो, अपना सॉरी शक्कर डालो, नमक डालो, ठीक है. परफेक्ट इसको बना दिया. अब इसको देना है तड़का. आता याला तड़का कसा देणार, तेल टाकलं,
हिंग, तेल, हिंग, उड़ीद दाल, सफेद उड़ीद दाल थोड़ी सी 5 ग्राम, मोहरी, मस्टर्ड सीड्स, ठीक है, सब तर तर आवाज आ जाए। ओके, 2 काजू ले लो, काजू ज्यादा 2 का 4 बनाओ, सिंगदाना भी डाल सकते हो, कड़ी पत्ता डालो, लाल मिर्च डाल दिया, कश्मीरी लाल मिर्च डालो, नहीं तो दूसरा वाला तीखा लगेगा, ठीक है, तो ये डाल दिए। अब इसको देखो तड़का देंगे, अभी भी पिक्चर बाकी है मेरे दोस्त। क्या होता है देखो, दानिम्बाचे दाने, अनार का दाना देख लो, और कोथिंबीर, कम से कम इसका 80 रुपए कोई भी देगा, बचा हुआ चीज है आपके पास, कोई नया चीज नहीं। इसके साथ एक रोस्टेड पापड़ दे दो और पुदीना की चटनी दे दो या कोथिंबीर की, बराबर, रोस्टेड पापड़ कोथिंबीर की चटनी, सिंगल डिश। मजा आ रहा है देख के खाने का मन कर रहा है, 1:30 बज गया, सबको भूख लग गई है, बराबर है, ये दे दिया। फिर भी मेरे पास दही बचा है, मेरे पास तीसरा दिन आ गया, जो बचा हुआ दही है मैंने रख दिया, ठीक है। अब तीसरा दिन जो है मैं पंजाबी डिश बनाऊंगा, ये तो साउथ में भी चल जाता है, पंजाबी मैं बनाऊंगा मेथी राइस, बराबर। मेथी राइस कसा बनवायचं बघा, मेथी जो आहे ते फ्राय करके भी रख सकते हो, मेथी फ्राय करून पण ठेवू शकता, मेथीची भाजी बनवायची सर, बहुत सारं गार्लिक टाका, गार्लिक टाकलं, जिंजर टाकलं, ठीक आहे, कांदा टाकला, मेथीची भाजी सगळ्यांना माहिती आहे। मेथी महाग असेल ना तर मेथी आणि पालक कॉम्बिनेशन करा, मेथीचा फ्लेवर महत्वाचा, तो हे आहे ते महत्वाचं, त्याची ती कडवट टेस्ट महत्वाची, ती वाढवायला तुम्ही कसुरी मेथी घरामध्ये ठेवायची नाही, कसुरी मेथीचे खूप फायदे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले आहेत। मेथी टाकली मस्तपैकी, मेथी राईस बनवेल, मेथी राइस पर थोड़े से गाजर के टुकड़े भी चलेगा, गाजर का टुकड़ा भी चलेगा, ठीक है। अब जो बचा हुआ दही है उसका मैं बनाऊंगा कढ़ी, और कढ़ी के साथ दूंगा पकोड़े। अब देखो मेरे पास बेसन है और मेरे पास क्या है, ताक, बराबर, तो मैंने पकोड़ा कढ़ी दे दी, मेथी राइस के साथ पकोड़ा कढ़ी। और जो खीर बनाते हैं चावल की, उसी चावल को भून के डाल दो, पाट्यावरती वाटा थोडेसे इडली सारखे, आणि ते टाका, दैट इज कॉल्ड फिरनी, ठीक है। आपल्याकडे जे चावल की खीर बनाते हैं वही चावल को भून के डाल दो, छोटा छोटा करके, दैट इज कॉल्ड फिरनी। तो पंजाबी मेनू हो गया। चपाती देना है, उसी चपाती में आप क्या करोगे, त्याच चपाती मध्ये तुम्ही मक्का आटा जो है, मक्का का आटा वो डालोगे तो उसकी मक्के की रोटी बनती है। 50% आटा डालो, 50% वो ये डालो, या बेसन भी डालोगे तो क्या होगा, वो मिस्सी रोटी, छोटा छोटा, बराबर है, अलग बात, रोज चपाती नहीं देने का, तो कभी ये दिया कभी ये दिया। अब साउथ में चलते, पंजाब से आ गए, नॉर्थ से आ गए, गुजरात में भी गए थे हम लोग, साउथ में चलते हैं लेमन राइस, दलिया जो डाल बोलते, रोस्टेड चना दाल वो डाला, उड़ीद का डाल, सफेद उड़दाची डाळ जी इडली मध्ये लागते ती, हिंग टाकलं, मोहरी टाकली, हे टाकलं। मजा आ रहा है सबको, बहुत इजी, खाली चावल के ऊपर बात कर रहा हूं, ठीक है। कड़ी पत्ता, लाल मिर्च, सिंगदाना। अब लेमन राइस बना रहे हैं तो लेमन राइस के लिए येलो कलर के लिए हम लोग डालेंगे हल्दी, बराबर है। अब आज क्या लिया मैंने, सिंगदाना लिया है, खोबरा लिया है और तीळ घेतलेले, बरोबर है। त्याचंच मिक्सचर बनवायचे, त्याचेच बनवायचे आमटी, दैट इज कॉल्ड मिर्च का सालन, इसके साथ जाएगा मिर्च का सालन। दाल दिया ही नहीं मैंने, दाल को 150 रुपए किलो नहीं देना, एक आध दिन दे दूंगा मैं। अब इसको बनाऊंगा मैं लेमन राइस, लेमन राइस के साथ दो हैदराबादी डिश है वो दे दूंगा मैं मिर्च का सालन। तेच वाटण, क्या, खोबरा 1 वाटी, खोबरा अर्धा वाटी, शेंगदाणे अर्धा वाटी, तीळ, उसका पेस्ट बना के उसका आमटी बनाएगा, उसमें मिर्ची डालो, नहीं तो शिमला मिर्च काट के डालो, सीधा फ्राई करके, मिर्च का सालन, खट्टा मीठा चटनी डालने का, ठीक है। तो ये लेमन राइस ऐसा बन गया, लाइम राइस। ऐसे 10-12 टाइप के राइस हैं, लेकिन सबको भूख लगी है तो मैं यहाँ पे स्टॉप करता हूं। तो अशा प्रकारे तुम्ही वेगळ्या प्रकारे तुम्हाला टिफिन बिझनेस करता येऊ शकतं, जे हॉटेलमध्ये देत नाहीत त्या गोष्टी तुम्हाला देता येऊ शकतात। आवडलं, पटलं, यस, थँक्यू, पटलं प्रत्येकाला, पटलं असेल, तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ, चॅट बॉक्स मध्ये यस टाइप करा। अजून बघायचंय कोणाला काय,
कोई लिखता है, ठीक है. आता झटपट समजा टिफिन बिझनेस कर रहा है, झटपट स्वीट काय बनवायचं, फटाफट स्वीट बनाना समझो, तो एक फटाफट स्वीट देखते हैं. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. एक मिल्क केक बघूया. मिल्क केक, इझी मिल्क केक. 1.5 लिटर दूध गरम केलं, गरम किया 1.5 लिटर दूध, त्याच्यात लिंबूचा रस टाका, लेमन ज्यूस. ते असं घट्ट होणार, दूध फाटणार, घट्ट होणार, पानी जाने दो, पूरा उसको ये करो. फिर उसमें जाए साखर 100 ग्राम साखर. त्याने मस्त असं झालं. घरी जो दळणाचा डब्बा आहे आपला, स्टीलचा डब्बा, स्टील के डब्बे में डाल दिया, ठंडा किया, घी डाल दिया, स्टील के डब्बे में डाल दिया. ये स्टील का डब्बा क्या करोगे, स्टील का डब्बे का पिठाच्या डब्यामध्ये ठेवायचं. घरात पिठाचा डब्बा असतो ना, पिठाच्या डब्यात ठेवा. 1-1.5 तासाने काढा, मस्त पैकी तुम्हाला दाणेदार मिल्क केक मिळेल. हे देखो, काढतोय प्लेट मध्ये, 20 तुकडा करो ना, एक तुकडा देतो खाली, 25 ग्रामचा टिफिन मध्ये द्यायचा. उसके ऊपर एक काजू वाजू लगाओ, 25 ग्राम का दे दो, इतना ही दे दो. हाँ बस. लोग बोला अरे इतना मस्त था, कितना ही दे दिया. बोलो ले लो ना, मिल्क केक ले लो हमारे से, 200 रुपया में आधा किलो ले लो. लोग लेते हैं, फक्त थोडस द्यायचं. पटतंय, आवडलं, ओके. आता पुढचा बिझनेस जो आहे, समझो बेकरी का. किती लोकांना बेकरी मध्ये इंटरेस्ट है, कितने लोगों को बेकरी में इंटरेस्ट, बेकरी का में है. अब टिफिन बताया, फिर आपको सलाड्स का बताया. बेकरी, बेकरी में लोग क्या करते हैं की उदंड बेकरी, जिथे बघावं तिकडे बेकरी. पण बेकरी मध्ये तुम्ही काय देता, काय बेकरी मध्ये काय देता आपण, वाढदिवसाचा केक बनवतो आपण, बरोबर. वाढदिवसाचा केक, पण बर्थडे केक जो है, तो बर्थडे का केक साल में एक ही बार है. रोज का धंधा क्या है, साल में एक ही बार बर्थडे का केक. रोज का धंधा क्या है, रोज के धंधे के लिए आपको बेचना है कपकेक्स में. कपकेक्स है, सरळ एक ओटीजी घ्यायचा, एका ओटीजी मध्ये कुकीज बनवायचे. कुकीज, व्हाट इज कुकीज. कुकीज जो है, एक कुकीज आपको एक टाइप का बिस्किट है, बराबर है. 150 ग्राम मैदा, हो तरी 150 ग्राम मैदा, 100 ग्राम साखर आणि 100 ग्राम बटर. बटर कौन सा, नॉट अमूल, अनसॉल्टेड बटर. 125 रुपयाला यायचं. 100 ग्राम मैदा, अनसॉल्टेड बटर 100 ग्राम, आणि सॉरी 150 ग्राम मैदा, 100 ग्राम साखर, 100 ग्राम अनसॉल्टेड बटर. हे बेसिक वरती तुम्हाला हे अशा कुकीज बनवता येतात. हे बघा, हे देखो, हे कुकीज बनवता येतात. आता गंमत काय की तुम्हाला 45 रुपीज में तुमच्या 450 ग्राम कुकीज बनल्या. पुन्हा तसेच प्लास्टिकचे कंटेनर आणा, 125 ग्रामचे तुमचे 4 बॉक्सेस झाले बटर कुकीज. ठीक आहे, बटर कुकीज 4 बॉक्सेस झाले. त्या बॉक्सेस मध्ये एक बॉक्स तुम्ही 60 रुपयाला विका, कोई भी नहीं, 55 रुपीज में बेचो कुकीज. बटर कुकीज दे दिया. खेल अभी शुरू होता. जो 160 ग्राम मैदा टाकला होता, त्याच्यातलं 50 ग्राम मैदा मी काढला आणि त्याच्यामध्ये खोबरा डाल दिया, खोबरे का किस, खोबऱ्याचा किस, इलायची पाउडर डाल दिया, बन गया कोकोनट कुकीज. 60 रुपए का कुकीज 80 रुपए में गया. ठीक है, उसी में खोबरा निकाल दिया, चॉकलेट डाल दिया. ये देखो राइट में दिख रहा है आपको, चॉकलेट कुकीज, चोको चिप्स कुकीज, मेल्टेड चॉकलेट कर दिया. चॉकलेट का बार आता है, सबको मालूम है. 50 ग्राम तोड़ो, मेल्ट करो, इसमें डाल दो चोको चिप्स कुकीज. बॉल में एक रखो, वो पहले करो. चलो, वो टिकट से बड़ा हुई अपसेट क्यों है, दिखे क्यों नहीं, क्या है, मुझे क्या बोल, किसको मालूम ना. 20 रुपए का पैकेट बनाओ, गिफ्ट पैकेट बनाओ 4 टाइप का. अरे वो वहाँ पर देखो 5-6 दिन क्यों नहीं आया है. खास्ता कुकीज इज व्हाट, देखो ना तो वाला खास्ता एप्लीकेशन, उसमें आपको 50 ग्राम ड्राई फ्रूट काट के डालना. एप्लीकेशन दिखाओ उसकी. जो भी है,
बादाम हो गया, काजू चलो हो गया, एप्लीकेशन दिखाओ वो उसके। डालना है, रोज इसेंस डालना है, रोज वाटर, मस्त खास्ता कुकीज बन जाता है। देखो ड्राई देखो फ्रूट सर कम करो, एप्लीकेशन देखो, उसमें मेरे को उसकी चेरी आता रिपोर्टिंग है, करो। ड्राई चेरी, वो डाल। 5-6 दिन वो मस्त है। अब्सेंट है, वो जनवरी में ये क्यों है? दिमाग एप्लीकेशन लगाओगे का है तो वो दिखाओ 4 सर। टाइप का कुकी का बॉक्स दोगे। आज किसी को भी गिफ्ट देना है, लोगों को स्वीट अगर देना है तो आधा किलो का अच्छा स्वीट 400 रुपए के कम नहीं तो है, पैसा कम minimum। कर लेते हैं कि ये सब काम करने के लिए पैसा। हाँ अब हाँ 200 बोला। रुपए में अगर बॉक्स दे रहा है, वो भी फ्रेश, इतना अच्छा, तो कोई भी हाँ नाही, केव्हा? कुणीही घेणार तुमच्याकडून। हाँ ठीक तुमच्याकडे आहे, फक्त हे एक ओटीजी जावं पाहिजे। की व्हाट लागेल इज का? ओटीजी? अवन हाँ? तंदूर ग्रिल, क्या इसमें डाल दो यूट्यूब पे, ओटीजी क्या है, ओटीजी का इस्तेमाल कैसे करें, ऐसे लिखो, आपको मिल जाए। ठीक है, तो यह प्रकार से। अब अवन भी नहीं है, कोई प्रॉब्लम नहीं, आप डोनट्स बनाओ। ये देखिए इधर, जैसे मेदू वड़ा होता है ना, ऐसे क्या लगता है डोनट्स के लिए? आपको मैदा लगता है और ईस्ट लगता है, उसका प्रमाण आपको मालूम चाहिए, यू नो द रेशो। तो बनाव, कढई आहे घरात, तेल आहे, फ्राय करा, म्हणजे सगळं त्याच्यावरती पुरा चॉकलेट आधी सांगून टाका, द्याल, त्याच्यावरती एवढ्याच टुटी फ्रुटी टाका, ठीक काही आहे पण सांगा. टाका, त्याचा शेप पण बदला। हे आजचं असंही करता सांगितलेलं एकदम येतं। माझ्या माइंड मध्ये सिलेंड्रिकल बनाओ, फ्राई करो, बीच में से काटो, उसमें क्रीम भर दो, अलग छोटा छोटा चीज बेचो। जो 99 रुपीज में लोग, अरे ठीक है 99 में ले लो, ठीक है, लेकिन 800 रुपए का केक तो 10 जगह जाएगा। वो केक बनाओ, मैं नहीं बोलता हूँ, केक के लिए जो जितना करना है ये रेगुलर करो। कप केक्स बनाओ, प्रीमिक्स मिलता है 180 रुपए में, 180 रुपीज में वेनिला मिलता है, या चॉकलेट ले लो, प्रीमिक्स ले लो। प्रीमिक्स में क्या डालना है? खाली घोड़े तेल डालना है, बनाओ, छोटा छोटा चीज। पटता है क्या? पटत असेल चॅट बॉक्स मध्ये यस, नहीं तो बोलेगा सर क्या बोल रहा है, क्या बोल रहा है। कांचनला पटलं, कांचन थैंक यू। और किसको एग्री? अब इतना ये है कि मैं एक मिनट मैं आपको एक इजी और एक चीज बताता हूँ। टार्ट, टार्ट किसको मालूम है? टार्ट बहुत इजी है। हमेशा बेकरी में जिसके इंटरेस्ट में फटाफट देखना है, एक टार्ट का रेसिपी 3 मिनट का। एनीबडी वांट टू सी? यस, आप बोर तो नहीं होगा कोई? एनीबडी वांट टू सी? या ओके। टार्ट करके प्रकार असतो पणती सारखा, ठीक है, और टार्ट, इसको देख लो फटाफट 3 मिनट में, ठीक है। 100 ग्राम मैदा, 50 ग्राम बटर, वही वाला अनसॉल्टेड, ठीक है, वो बटर डाल दो, एक बोल ले लो और उसको एक बटर डाल दो। मैदा तुम्ही चाळून घेतला, बरोबर बघा तुम्ही, आणि त्याच्यामध्ये बटर टाकल्यानंतर मेन अभी टेक्निक काय, डो कैसा बनाना, तर मळायचं कसं नीट बघून घ्या। बटर मेल्ट नाही करायचं, हे असंच केलं आणि हातानेच मळायचं, पाणी नाही, पाणी फक्त थोडंसं वापरा। हे बघा क्रम्बलिंग झालं पाहिजे, कळतंय दिसतंय, क्रम्बल झालं पाहिजे, क्रम्बल। आणि फ्रीज मधलं थंड पाणी घ्यायचं, थंड पाणी, गरम पाणी साधारण, थंड पाणी त्याने तुम्ही तो हे बनवा, डो बनवा मस्त, म्हणजे कडक डो बनला पाहिजे, टाईट डो। आणि हे जे बनवाल ते फ्रीज मध्ये ठेवा 15 मिनिटं, ठीक आहे। हा स्टीफ डो 15 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवायचा। घरातल्या सोपं आहे, काही डोक्याला ताप नाही। आणि तेवढ्याचे 10 तुमचे 10 गोळे बनतील, बरोबर, 100 ग्राम ते आणि 10 गोळे आरामात बनतील। 10 पोर्शन में बनाओ उसको, और उसको रोल करो, लाटायचं त्याला। लाटल्यानंतर साचा एक मिळतो, एक साचा मिळतो, अल्युमिनियमचा असतो, पणती सारखा असतो, बेकरीच्या दुकानात मिळेल, ठीक आहे, 25-30 रुपयाला मिळेल, काही जास्त महाग नाही। याला लाटायचं असं, आणि त्याचा साच्यामध्ये एक साचा बघा, दाखवतो तुम्हाला, अल्युमिनियमचं पणती बघा, दिसला तुम्हाला साचा तो? हो, तर मी पॉज करतो। एक असं त्याला बघा पणती सारखं घ्यायचं, त्याच्यामध्ये फोक घ्यायचं, फोक, काट्याने असे त्याला होल करायचं, का बेक केल्यानंतर वरती येऊ नये म्हणून, बरोबर आहे, काट्यानंतर हे बेक केलं वरती येऊ नये म्हणून।
हे बघा, असे पणती सारखे असतात. दिसलं, कळलं? अल्युमिनियमचे ते बोल येतात, असे पणती असते ना आपली दिवाळीची पणती, तसं असतं. आणि त्याला असं करायचं, काट्याने हे करायचं. 200 डिग्रीला 15 मिनटं बेक करा. 200 डिग्री को 15 मिनट बेक करो, ठंडा करो उसको, तो ऐसा परफेक्ट आपको ये टार्ट मिलता है. ठीक है. ये 10 टार्ट जेव्हा तुमच्याकडे असतील, एकदम क्रिस्पी, बहुत अच्छा लगता है. अभी क्या करने का, ये बना के रखने का. ऑर्डर जो आएगा ना, जैसा फॉर एग्जाम्पल चॉकलेट टार्ट देना है, इसी में चॉकलेट मेल्ट करके डाल दो और फ्रिज में रख दो आधा घंटा. मस्त चॉकलेट टार्ट घर में बना, बहुत मस्त लगता. चॉकलेट मेल्ट करून टाका, चॉकलेट टार्ट. अगर दूसरा तीखा बना, व्हाइट सॉस बनाओ, मैदा ले लो, बटर ले लो, व्हाइट सॉस बनाओ, उसमें कुछ भी डालो. चिकन डालना है चिकन डालो, बॉइल्ड चिकन. तो भाजी डालना है भाजी डालो, ब्रोकली हो गया, कैरेट हो गया, जो भी हो गया, या स्पिनच भी डालो. बॉइल करो स्पिनच, उसको काटो, व्हाइट सॉस में डालो, उसमें डालो, ये टार्ट में डाल दो. समझ में आ रहा है? उसके ऊपर चीज डालो, बेक करो. परफेक्ट स्पिनच टार्ट, बहुत अच्छा लगता है. ठीक है. आपके मुंह में भी शायद पानी आता होगा. 1:30 बज गया, 2 बजने आ गए. ठीक है. एनीवे, तो ये ऐसे टार्ट्स बना सकते हैं आप, और आप बेच सकते हैं एज पर ऑर्डर. ठीक है. एज पर ऑर्डर आप इसको बेच सकते हैं. स्पिनच टार्ट होगा, ये होगा, काफी सारा ये बेच सकते हैं. अब एक छोटा सा फटक से दिखा दो. अगर समझो यार अवन भी नहीं है, घर में बनाना है, कोकोनट कुकीज का देख लो. थाली ले लो, थोड़ा ऑयल लगाओ, मजा आ रहा है सबको, एवरीबॉडी एंजॉयिंग. ठीक है. मेल्टेड बटर डाल दिया, घी वेरीफाई, एक में आधा. ठीक है. मिक्स किया उसको, फिर उसको एक कप, पहले क्या क्या थोड़ा सा घी, फिर इसमें डाल दिया खोपरा, डेसिकेटेड कोकोनट. ठीक है. बेकिंग पाउडर डाल दिया. ये विस्क से मिक्स करो. विस्क नहीं होगा तो हाथ से करोगे तो भी चलेगा. ठीक है. बहुत आसान तरीका है, कोई ये नहीं. फिर 1-2 चम्मच मिल्क डाल दिया. ठीक है. मिल्क से क्या होता है कि उसका स्मूथनेस, और ये कुकीज का डो रेडी हो गया. बराबर है. कढ़ाई ले लो, अवन होगा तो कढ़ाई में ऐसे रख दो स्टैंड. ठीक है. थोड़ा 10 मिनट के लिए गर्म, बराबर. फिर इसको गोल गोल कर दिया, इसको लगाया वापिस कोकोनट, खोबऱ्याचा चुरा लावला त्याला, असं लावलं इथे. देन ताट, whatever. ठीक है. फिर उसमें रख दिया कोकोनट. अवन ले लो, क्या है, तो एक OTG ले लो. परफेक्ट आ गया. देखो बन गया. क्या ज्यादा कुछ नहीं. ओके. अच्छा से क्रिस्पी बन गया क्योंकि बेकिंग पाउडर डाला था मैंने. एवरीबॉडी लाइक, हो सकता है घर में से, यस और नो, हो सकता है कि नहीं घर से हो सकता. यस. ओके. अब जिसको ये भी नहीं करना, बाबा बेकरी भी नहीं करनी, ये भी नहीं करना, फिर क्या करेंगे? हमको स्नैक्स बेचना है, हमको रेडी टू ईट करना है, ये सब नहीं करना. हमको सैलड भी नहीं बेचना. ठीक है. हमको टिफिन तो कर रहे हैं. ओके. कोई लोग ऐसे हैं कि बाबा ये भी करना है, तो उनके लिए फास्ट फूड आइटम का हम लोग शुरू कर सकते हैं. तो फास्ट फूड आइटम में क्या है? फास्ट फूड कौन सा है? फास्ट फूड आइटम कौन से है? टाइप कीजिए. व्हाट आर द फास्ट फूड आइटम्स? कबाब्स, मोमोज, पाव भाजी, चाट. ओके. तो इसमें अब मैं फोटो ही दिखाता हूँ कि क्या क्या फास्ट फूड में होता है. ठीक है.
ये देखिए, रेडी टू ईट स्नैक्स। एक मिनट, बराबर है दोस्तों। पाव भाजी दिख रहा है, मोमोज दिख रहा है, ये सारे के सारे तुम सोचोगे इसको कितना टाइम लगेगा, कोण बनाएगा, एवढा वेळ कोणाला आहे? मित्रांनो तुम्हाला सांगतो, फ्रोझन प्रोडक्ट हे सगळे मिळतात, हे सगळे कंपनी प्रोडक्ट आहे, मी काम केलंय, परफेक्ट फ्रोजन प्रोडक्ट है। 1 किलो पाव भाजी आपको मिलता है 150 रुपये में। 150 रुपयाची पावभाजी आणायची, घरामध्ये रेफ्रिजरेटर पाहिजे, फ्रीज पाहिजे, आईस्क्रीमचा फ्रीज। 150 रुपयाची पावभाजी, त्याच्यात 1 लिटर पाणी टाकलं की त्याच्या 8 प्लेट बनते। एक पावभाजी केवढ्याला मिळते? चॅट बॉक्स में फटाफट करो, केवढ्याला एक पावभाजी? पावभाजी केवढ्याला एक? एनीबडी? पावभाजी कितने का रहा है? परफेक्ट 110, 80, दीपक परफेक्ट। 40 रुपए, 40 रुपए में कौन पाव भाजी देता है? 40 रुपए वाला पाव भाजी हम नहीं खाता है। 80 रुपीज, ओके परफेक्ट। 80 रुपीज में एक अच्छा पाव भाजी मिलता है, तो ठीक है। 80 रुपीज हमको कितना मिला, उसमें किती मिळाले? 8 प्लेट बनले, 8 8 64, 640 रुपये मिळाले 150 रुपयामध्ये। पाव लागतील आणखी किती? 50 रुपयाचे पाव, बटर लागेल, धनिया लागेल, 100 रुपये, 150 रुपये पावभाजी आणि 150 रुपये बाकीचा खर्च पावाचा वगैरे, तुम्हाला 300 रुपये काही न करता 840 रुपये कमवून देतो। 740 डबल फायदा। ये मोमोज है, मोमोज आपको मिलता है किलो के भाव में। एक मोमो 5.5 रुपयाला, एक क्या किलो 40 मोमो। बर्गर, बर्गर का भी वही है, बर्गर पेटी 12 रुपए से लेके 18 रुपए तक है। एक बर्गर पेटी 7 रुपए का बर्गर 20 रुपए में, 40 रुपए का बर्गर तो मिनिमम बेचते ही हो। आपको क्या करना है, सिर्फ इसमें कोई चीज लगता है, वो चीज ध्यान रखना है। एक डीप फ्रीजर चाहिए आपको, तवा का जरूरत नहीं, आपको गैस का जरूरत नहीं, आपको चाहिए फ्रायर। मैं आपको दिखाता हूँ ये चीज के लिए क्या क्या चाहिए। फ्रायर चाहिए, I will share you what equipment you need। ये घर में से कहीं से भी कर सकते हैं। और दूसरा बात क्या है कि इस याच्यामध्ये, एक सेकंड, याच्यामध्ये फास्ट ग्रोइंग फ्रेंच फ्राइज, फ्रेंच फ्राइज का भी देख लो। एक मिनट भाई, जरा थोड़ा बड़ा करता हूं इसको। ओके, हाँ ये देखो, ये फ्रायर आप अमेजोन पे भी जाओगे तो भी ये दिखेगा आपको। 4-5 हजार रुपए मध्ये फ्रायर मिलता। फ्रेंच फ्राइज आपको मिलता है 260 रुपए। 260 रुपए का फ्रेंच फ्राई 2.5 किलो, 250 किलो, आई मीन 2500 ग्राम्स। एक में 2 के 100 ग्राम, म्हणजे 25 प्लेट बनणार। त्याच्यात थोडा तूट गया वगैरह समझ लो, वेस्टेज गया, 22 प्लेट तर बनतील। 20 प्लेट तुम्हाला, एक प्लेट तुम्हाला 10-12 रुपयाला पडते। एका प्लेट मध्ये 12 रुपयाचे फ्रेंच फ्राइज गेले, बरोबर है। सॉस गेला 3 रुपयाचा समजा, तो कितने में बेचोगे? फ्रेंच फ्राइज केवढ्याला एक प्लेट? एक प्लेट फ्रेंच फ्राइज केवढ्याला? एनीबडी? फ्रेंच फ्राइज एक खाते हो ना, फ्रेंच फ्राइज मॉल मध्ये कितने को मिलता है फ्रेंच फ्राइज? एनीबडी? यस, मेरी आवाज आ रही है ना? ओके, 40, ठीक है, बेचो फ्रेंच फ्राइज को, बेचो। उसमें मेयोनीज डालोगे 10 रुपया बढ़ गया, उसमें चीज डालोगे और 20 रुपया बढ़ गया, तो फ्रेंच फ्राइज भी सीधा बेच दोगे आप। फ्रेंच फ्राइज और पाव भाजी फिर भी चलेगा आपका। आपको चाहिए ये ऐसे इक्विपमेंट जो फ्राई के लिए, सिंगल ले लो, कोई प्रॉब्लम नहीं। माइक्रोवेव तो बहुत सारे लोगों के पास होता ही है। पिज्जा अभी मत शुरू करो, बाद में शुरू करो। मोमोज के लिए ये लगता है, अब बस एक छोटा मोटा चीज। सॉस के लिए तो ये बोतल आपको प्लास्टिक वाली कहीं पे भी मिल जाएगी। और पैकिंग मटेरियल, एक फ्रायर लेके खड़े हो जाओ। और पावभाजी के लिए जो है वो गैस मत यूज करो, इलेक्ट्रिक का तवा जो आता है, इलेक्ट्रिक प्लेट बोलते हैं उसको, इलेक्ट्रिक हॉट प्लेट, वो कंट्रोलिंग होता है उसका टेम्परेचर, बराबर है, वो डालो, उसके साथ कर दो। तो ऐसा रेडी टू ईट स्नैक्स का भी आप कभी भी शुरू कर सकते हैं, 2-3 जन मिलके कर दो, ठीक है। और जरूरत नहीं कि आपको हॉटेल चाहिए, तुम्ही जिथे राहता तुमच्या आजूबाजूला समजा 300 लोक राहतात,
एक फॅमिली कम से कम आठवड्याला 500 रुपयाच्यावर खर्च करते. म्हणजे बच्चा है तो पिज्जा खाएगा, बर्गर खाएगा, घर में सैटरडे या संडे पाव भाजी मंगाओ, स्विगी झोमॅटो वाले आते हैं, त्यांचे प्राइस बघा 28% जास्त आहे. पण त्या क्वालिटीचं तुम्ही कमीत कमी 25% लेस मध्ये दिलं. 100 रुपए का वो मंगा रहा है जो 75 में आप घर में दे रहे हैं और लोगों का विश्वास है बाबा ये घर से दे रहा है, फ्रेश है, तो आपको डेफिनेटली धंधा मिलेगा. डिलीवरी के लिए जाओ उधर, कोई प्रॉब्लम नहीं. आप अगर घर में पढ़ाई कर रहे कुछ है तर ऑर्डर भी आ गए, व्हाट्सएप चलाओ, व्हाट्सएप सेंटर चलाओ. ठीक है, व्हाट्सएप सेंटर चला, आपके पास लैपटॉप है, 300-400 रुपए में व्हाट्सएप सेंटर आ जाता है. तो एक बार जैसे मेरे मैसेज देखो, आप सब ग्रुप में है, मेरा कल भी मैसेज आया था, आज भी मैसेज आया, 11:30-12 बजे भी मैसेज आया, मैंने नहीं भेजा, मेरे मशीन ने भेजा. टेक्नोलॉजी आज इतनी आसान है कि आपको कहीं जाने का जरूरत नहीं. आपका जो एंड्रॉइड फोन, मोबाइल फोन है, वही आपका मार्केट है. वीडियोस बनाना, रील में और इंस्टाग्राम पे जो वीडियो बनाते हैं या स्टोरी बनाते हैं, तो उससे अच्छा आपकी फ्रेंच फ्राइज की बनाओ, उससे अच्छा आपकी कुकीज की बनाओ, डाल दो. पेड वर्जन कैसे करने का, कभी मेरे साथ आ जाओ, फ्री करो, तो मैं आपको एड मैनेजर में कैसा फेसबुक पे जाना है और कैसे सोशल मीडिया में आपको बेचना है, वो मैं आपको अलग से सिखाऊंगा. अभी टाइम नहीं मेरे पास, तो मैं अभी बताता हूँ हाउ टू यूज दैट. आप लोग सब स्मार्ट है, यू आर यंग जनरेशन. बहुत सारा सॉफ्टवेयर है. एक मोबाईल में, साधे मोबाईल में पहिले जैसा नहीं रहेगा. पूर्वी मोठे कॅमेरा हे लागा, आता काही गरज नाही. प्ले स्टोर मध्ये जा, ओपन कॅमेरा म्हणून एक सॉफ्टवेअर फ्री आहे, ते डाउनलोड करा, लिहून द्या ओपन कॅमेरा, ते लिहून घ्या, त्याच्यामध्ये शूट करा, व्यवस्थित येतं. बोया कंपनीचा माईक घ्या, बोया कंपनी, जो 5 मीटरची वायर असते, लावा, हे करा. स्वतःला व्यवसाय नाही करायचा समजा, पण कुकिंगची आवड आहे, आजूबाजूला तुम्ही बघा, चांगला चाटवाला असेल, अच्छा चाटवाला असेल, चांगला एखादा होम शेफ असेल जो हे बनवतो, ते बनवतो, तुम्ही सांगा त्याच्यात तुमचा जो मेनू आहे तुमचा दाखवा, उनको सजेस्ट करो, इसमें नाही इसमें देतो, याच्यात नाही याच्यात द्या, त्याचा व्हिडिओ काढा, त्याला सांगा मी तुझं मार्केटिंग सांभाळेल, मी तुझं मार्केटिंग सांभाळेल, जो मीडिया से दूर आहे. तुम्हाला कुकिंग मध्येच करायचंय काम, नाही बनवायचंय. 10 लोग पकड़ लेना तुम्हें, 10 रेस्टोरेंट वाले किंवा 10 ठेले वाले, जो भी है, जिनके पास क्वालिटी अच्छा है, दैट यू चेक, उनके वीडियोस बनाओ. फेसबुक और ये फक्त शिव्या द्यायला नाहीये. हा गव्हर्नमेंट वाईट, ते गव्हर्नमेंट वाईट, हे ते वाईट, अमुक तमुक, हे आता नाही, आपण त्याच्यामध्येच असतो. एकाने जय महाराष्ट्र लिहिलं तर दुसरा कोणतरी जय भीम लिहितो, तिचा मग काहीतरी वेगळा लिहितो, मारामार आहे. सोशल मीडिया आपल्याला वापरते की आपण सोशल मीडियाला वापरायचं हे तुम्ही ठरवा, कारण तुम्ही युअर नेक्स्ट जनरेशन. 4-5 सॉफ्टवेअर, एक लॅपटॉप प्रत्येकाकडे असणार, त्या लॅपटॉप मध्ये तुम्हाला एक 2-4 सॉफ्टवेअर केलं तर तुम्हाला बसल्या जागी 10 लोकांना धंदा तुम्ही आणून द्याल आणि ॲफिलिएटेड इन्कम मिळेल. 10 लोक मिळाले, त्याला तो जर विचार केला की ह्या माणसामुळे, समजा माझं एक हॉटेल आहे, मला माहित नाही या गोष्टी, तुमच्यासारखे लोक आले, 2-3 मिळून एक ग्रुप तयार करा, एक ग्रुप तयार करा. एक जो स्पेशालिटी व्हिडिओज काढायला स्पेशालिटी असेल तो व्हिडिओ काढा, दुसरा स्पेशालिटी आहे जो ब्लॉग लिहायला असेल तो करा, तिसरा आहे तो खाणारा असेल की बाबा नाही याच्यात असं नाही असं करा, असं नाही असं करा. तर तुम्ही बघता मीडियामध्ये की नाही अंडे का भुर्जी भी दे रहा है, जो भी दे रहा है, कि सर आप ऐसे ना ऐसे दोगे तो अच्छा लगेगा. व्हिडिओ बनवा, त्याचा व्हायरल करणं सोपं आहे. 200 रुपयात व्हायरल होतं. प्रोडक्ट जर चांगले असेल तर लगेच व्हायरल होतात. तुमची स्वतःची कंपनी तयार होईल, फूड कंपनी, ज्या तुमच्या खाली ते 10 लोक आहेत, काही केलं नाहीत तुम्ही, ते 10 लोक, क्वालिटी तुम्हाला कन्फर्म माहितीये. मी जे पहिले 3 सांगितलं, स्टँडर्डायझेशन आहे की नाही, रिझनेबल प्राइस आहे की नाही, आणि प्रॉम्प्ट सर्व्हिस आहे की नाही. ज्या लोकांची केटरर असेल, होम शेफ असेल किंवा रेस्टॉरंट वाला असेल, या लोकांना पकडूनही तुम्हाला तुमचा बिझनेस करता येऊ शकतो. 10 लोकांना सांगायचं महिन्याला मला 2,000 रुपये दे, तुझा 20,000 रुपये बिझनेस वाढेल, आणि वाढवून दाखवा, लाईन लागेल तुम्हाला. 2,000 रुपये गुणिले 10-20,000 रुपये तुम्हाला मिळाले. त्याचे सॉफ्टवेअर घ्या वेगवेगळे, त्याच्यामध्ये व्हिडिओज बनतात, ज्याच्यामध्ये छोटे छोटे प्रोमोचे व्हिडिओज बनतात, ते करा. फेसबुक पेज प्रत्येकाचं बनवा,
म्हणजे मार्केटिंग मध्ये करायचे, ज्याला कुकिंग पण नसेल करायचं, तर तुमच्यापैकी कोणी कुकिंग करत असेल तर दुसऱ्याने मार्केटिंग बघा, एकमेका सहाय्य करू अवघे जर सुपंत, अशा तऱ्हेने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला या फूडच्या व्यवसायात शिकता शिकता तुम्हाला प्रचंड फायदा होऊ शकतो. कारण जोपर्यंत पोट आहे तोपर्यंत या धंद्याला मरण नाही. आज समजा एखादा कम्प्युटर इंजिनियर असेल किंवा टेक्नॉलॉजी मध्ये असेल तर ती टेक्नॉलॉजी जाते, मग तो शोधतो. पूर्वीच्या काळी पब्लिक बूथला खूप डिमांड होतं, पब्लिक बूथ मिळतच नव्हते. पण आता कुठे पब्लिक बूथ, बदललं. पण जेवण मात्र आहे. लहानपणी इडली खाल्लेली ती अजूनही जाते, स्वरूप बदललं. पूर्वी अल्युमिनियमच्या याच्यात पण द्यायची, आता ते चांगल्या याच्यात देतात. पटतंय सगळ्यांना? पटलं या गोष्टी? एव्हरीबडी ऍग्री? येस. तर अशा प्रकारे तुम्ही हे वेगवेगळे पर्याय आहेत ते वेगवेगळे करू शकता. ज्यांना खरंच व्यवसाय करायचा आणि हे सगळं शिकायचं असेल त्यांनी आपल्या गोकुळा मॅडम आहेत, डॉक्टर गोकुळा भालेराव यांच्याशी संपर्क करा, त्यांना नावं द्या. आपण तुमचा आणखी वेबिनार घेऊ, आणखी शिबिर घेऊ आणि आणखी आपल्याला पुढे जाता येईल. मी तुम्हाला पूर्णपणे मदत करायला तयार आहे. मी तुम्हाला सगळे कोर्सेस जे ऑनलाईन कोर्सेस आहेत म्हणजे ते मॅडमची कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला हे सगळं शिकायचे असेल हे सगळं शिकवू शकेल. कारण तुम्ही जी आहात, यू आर द फाउंडर ऑफ कंट्री. तुमच्यावरती आहे, तुम्ही राष्ट्राची संपत्ती आहात हे नेणं तुमच्या गरजेचं आहे. यू आर द ऍसेट्स. कारण तुमचं जे एज ग्रुप आहे त्या एज ग्रुप वरतीच आहे. त्यामुळे तुम्हाला किती मजबूत करणं याच्यामध्ये स्वार्थ माझा हा आहे की देश मजबूत होईल. देश मजबूत झाला तर आपण सगळंच मजबूत होईल. फूडचा बिझनेस आहे, त्याला मरण नाही. ठीक आहे. कुणाला काही विचारायचं असेल तर चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. अँड आय विल हँड ओव्हर दिस टू गोकुळा मॅडम. कोई प्रश्न है तो चैट बॉक्स में डालिए. नाही, कोणाचे प्रश्न असतील तर ते इथे लिहू शकता चॅट बॉक्स मध्ये. ओके. कुछ पूछना है आप लोगों को, अपना प्रश्न आप डाल सकते हैं. और इथे मी माझा फोन नंबर पण देतो. ज्या लोकांचं काही असेल तर दे कॅन टॉक विथ मी डायरेक्टली. 8828163600. दिस इज माय कॉन्टॅक्ट नंबर. 8828163600. किसका भी ये है. फक्त एक अपेक्षा अशी आहे की ग्रुप करा तुमचा, दोघं चौघ जण मिळून करा, हे करता येईल. आय विल गाईड एव्हरीथिंग. ठीक आहे. I hope everybody has enjoyed my session. सर मला फ्लेवर पाणीपुरीचा बिझनेस करायचा. तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आता ज्या लोकांचे बिझनेस आहेत हे ते आपण फ्लेवर पाणीपुरी तर 1 मिनिटात संपवतो की फ्लेवर पाणीपुरी तेवढी चालत नाही. लोक कन्फ्युज होतात, हे खाऊ की ते खाऊ. मी फ्लेवर पाणीपुरीचा कुठलाही दिंदा म्हणजे पर्सनली आय फील आय डोंट इन फेवर ऑफ फ्लेवर पाणीपुरी. अदरवाइज इट्स ओके. आणि ज्याला पाणीपुरीचा व्यवसाय करायचा जे पुण्याचे असतील तर पुण्यामध्ये आपला एक सेटअप आहे. पुण्यामध्ये आपण ते सगळं बनवतो आहोत ऑर्गॅनिकच्या याच्याबद्दल. आणि यू बी टच विथ मी, आपण ते करूया. त्याचं पण एक चार्टचं पण ट्रेनिंग सेक्शन घ्यायचं. येस मॅडम प्लीज. किसी का कोई प्रश्न न हो तो हम आगे बढ़े. मुझे लगता है किसी के प्रश्न नहीं है सर. हाँ, मैं सभी ठीक. छात्राओं को ये बताना चाहती हूँ कि यदि आप इस बिजनेस को करना चाहते हैं और इससे संबंधित आपको अधिक मार्गदर्शन चाहिए, हमारा सहयोग चाहिए, तो आप हमसे संपर्क कर सकते हैं. आप मुझे अपने नाम दे सकते हैं और आपका इंटरेस्ट आप मुझे बता सकते हैं. मैं क्योंकि हम शेफ चेतक की एकेडमी के साथ जुड़ गए हैं, तो आप लोगों के लिए हम निश्चित रूप से मिलके एखादा उद्योग आपका जो भी आप करना चाहते हैं उसको उभारने में सहयोग करेंगे. और हम सदा आपके लिए यहाँ पे है. आप आइए, अपनी समस्या हमें बताइए. जो भी समस्या है उसको हम निराकरण करके आपको अपने पैरों पे खड़े होने के लिए पूरी तरह से तैयार करेंगे.
ये हम आपको विश्वास दिलाते हैं। बहुत 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 धन्यवाद सर, आपने Thank you. बहुत ही अच्छा प्रेजेंटेशन दिया। कम से कम लागत में झटपट तैयार होने वाले विविध खाद्य पदार्थों को बनाने की जो तकनीक आपने हमें सिखाई है, मुझे विश्वास है कि हमारी जो छात्राएं हैं वो इससे लाभान्वित हुई होगी और उनका आत्मविश्वास भी बढ़ा होगा। हमारी जो छात्राएं इस प्रकार के व्यवसाय में रुचि रखती है वो इस दिशा में सोचकर व्यवसाय करने की पहल करेगी, ये भी मेरा विश्वास है। आप यहाँ पे आए और अपना बहुमूल्य ज्ञान आपने हम सभी को बताया और मुझे विश्वास है सर आगे भी हम लोग जुड़े रहेंगे और Yes. हमारी छात्राओं को अपने पैरों पे खड़े होने में आप हमें सहयोग करेंगे सर। आपका बहुत बहुत धन्यवाद। हम Thank you. कार्यक्रम के अंतिम चरण में पहुंच गए हैं, जो है आभार प्रदर्शन। आज हमारे जो अतिथि यहाँ पर आए हैं, उन्होंने जो हमें मार्गदर्शन किया है, उसके लिए मैं हमारे इंक्यूबेशन सेंटर की सदस्य आदरणीय डॉक्टर रॉय चौधरी मैडम से अनुरोध करती हूँ कि वे आज के कार्यक्रम का आभार प्रदर्शन प्रस्तुत करें। मैडम मेरी आवाज आ रही? हाँ, यस। जी मैडम, एकदम क्लियर है। हाँ, थैंक यू डॉक्टर गोकुला भालेराव मैडम। गुड आफ्टरनून एवरीवन। सर्वप्रथम मैं विद्या की आराध्य देवी माँ शारदा तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज को मेरा कोटि कोटि नमन। आज के कार्यक्रम का अंतिम पड़ाव है आभार प्रदर्शन। हम अंतिम पड़ाव पे पहुंच गए हैं। मंच पर उपस्थित आज के कार्यक्रम के अध्यक्षीय माननीय प्राचार्य डॉक्टर N.K. भायकर सर, आपका मैं बहुत बहुत आभार मानती हूँ सर। आपका हमेशा हमें सहयोग प्राप्त होता है, आप हमें प्रेरणा देते हैं, जिसके कारण हम कोई भी कार्यक्रम को सुचारू रूप से आयोजन कर सकते हैं। सर आपका मैं तहे दिल से आभार मानती हूँ। थैंक यू मैडम, थैंक यू सो मच। थैंक यू सर। थैंक यू। आज के वेलकम सर। आज के कार्यक्रम के प्रमुख अतिथि श्री चेतक सर, चेतक एकेडमी मुंबई। सर आपने हमारी छात्राओं को इस क्षेत्र के किस प्रकार अपना कैरियर बनाना है, इसके लिए आपने 3 चीजें हमें बताए हैं। स्टैंडर्ड मेंटेन करना है, रिजनेबल होना चाहिए और टाइम, जैसे कि आपने उदाहरण देके बताया कि टाइम पे अगर हम खाना नहीं पहुंचाएंगे तो हमारे ये बिजनेस नहीं चलेगा। चेतक सर आपने हमारे छात्राओं को रेसिपी बना के बताए, हमारी छात्राओं के लिए ये बहुत ही लाभदायक है। फास्ट फूड और जैसे कि रेडी टू ईट, किस प्रकार से कम समय में कम पैसे में हम इसे बना के मार्केट में अपना ये स्टार्टअप कर सकते हैं। सर मैं आपका बहुत ही आभार मानती हूँ कि आपने हमारे निवेदन को स्वीकार किया सर, और हमें आपने बहुमूल्य समय दिया और हमारी छात्राओं को आपने मोटिवेट किया। सर आपका तहे दिल से मैं आभार मानती हूँ सर। और एक लास्ट बच्चा है, वो मुझे गिफ्ट देना है सबको। यस सर। इसलिए मैंने रखा था, क्योंकि किसको गिफ्ट, फ्री गिफ्ट चाहिए, चैट बॉक्स में यस टाइप कीजिए। थैंक यू सर। किसको फ्री गिफ्ट चाहिए? यस यस, ओके। अब देखिए, एक मेरे तरफ से ये यादगार ये दिन बनाने के लिए स्क्रीन पे देखिए कि एक पुस्तक आहे, घरच्या घरात ॲनिमिया टाळा। मित्रांनो, एक लक्षात घ्या की हे बेसिकली स्पेशली वुमन्स कॉलेज आहे, त्यांनी तर लक्षात घेतलं पाहिजे की आज जो प्रॉब्लेम आहे, जो शरीर जर चांगलं असेल तर काम करू शकतो आपण। शरीराला चांगलं ठेवायचं असेल तो काय करावं लागेल? औषध खाल्ले पाहिजेत का? तुम्ही मेडिकलच्या याच्यामध्ये बघता की फूड इज युअर मेडिसिन, पहिलं ओळख, फूड इज युअर मेडिसिन, पण मग त्याला कसं वापरायचं हे आपल्याला माहित पाहिजे। आज जर तुम्ही बघितलं, स्पेशली ग्रामीण भागात आणि हे आपल्या महिलांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण 12 हवं। मी पाहिले खेड्यांमध्ये, मी बऱ्याच ठिकाणी जातो, 7-8 हिमोग्लोबिन। अडचणी काय त्यामुळे होतो? ॲनिमिया। तुम्हाला माहिती आहे ॲनिमियाचा जो त्रास आहे, स्पेशली महिलांना माहित आहे, मग बाळंतपणात त्रास असेल, गरोदरपणात त्रास होतो, त्याला कळत नाही काय झालेलं आहे, कारण प्रत्येक वेळी कोणी ब्लड चेक करत नाही।
मग नंतर कळतं की बाबा हा प्रॉब्लेम आहे, मग डॉक्टरकडे जाणं, मग 50 गोष्टी औषधं सुरू होतात. तर तुम्हाला असे काही रेसिपीज आहेत आणि याच्यामध्ये पूर्ण असं लिहिलेलं आहे की अॅनिमियाचे लक्षणं काय, अॅनिमियामुळे होणारा त्रास काय, हे आहे. पण हा अॅनिमिया टाळण्यासाठी काय खाल्लं पाहिजे, त्याच्यात छान छान रेसिपीज याच्यात दिलेल्या आहेत. इथं दिसतंय तुम्हाला रवा मूग डाळ उपमा, दडपे पोहे, मोड आलेल्या मुगाची खिचडी, कोबीचा उपमा, शिरा, मोड आलेल्या कडधान्यांची भेळ, कोथिंबीरीचे वडे, सगळ्या रेसिपीज आहेत. खाकरा कैसे बनाते हैं वो भी, मेथीचा खाकरा, पालक खाकरा, गोबी पराठ्याचा खाकरा, मेथीचा. भाज्यांमध्ये तुम्ही कधी शेवग्याच्या पानांची भाजी बनवली आहे, हरभऱ्याच्या पानांची भाजी बनवली आहे? ह्या सगळ्या भाज्या रेसिपी सकट याच्यामध्ये इझी रेसिपीज आहेत. कोशिंबीर महत्वाची, रायता जिसको बोलते हैं. मग किती प्रकारे कोशिंबीर बनवू शकता तुम्ही त्या गोष्टी. आवळा तुम्हाला माहित आहे, आवळा तर तुम्ही होम सायन्स यू नो बेटर दॅन मी. आवळा माहित आहे की आवळा इज अ बेस्ट सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी. कारण अॅनिमिया टाळायचा असेल तर तुम्हाला आयर्न आणि व्हिटॅमिन सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आवळ्याचे काय काय बनवता येईल, मोरंबा आहे, चुंदा आहे, पौष्टिक लाडूस कसे बनवता येतील, ह्या सगळ्या रेसिपीज याच्यामध्ये. किती लोकांना हे पुस्तक पाहिजे फ्री मध्ये, त्यांनी चॅट बॉक्स मध्ये यस टाईप करा. बघा इथे सगळ्या रेसिपीज आहेत, ऑल द रेसिपीज विथ व्हॉट इज द सिम्पटम्स ऑफ लॅक ऑफ अॅनिमिया. पूर्णपणे आहे. अॅनिमियामुळे काय त्रास होतो ते पण आहे आणि हे कसं करायचं. थोडं काम केलं दम लागतो, श्वास घेताना त्रास होतो, थकवा येतो, चक्कर येते, अंधारी येते, आपल्याला कळत नाही काय होतं. स्पेशली महिलांना खूप त्रास, कारण महिला तेवढं हे आहे, महिलांचा भारतामध्ये खूप त्रास आहे. बघा कंबर दुखते, भूक लागत नाही, गरोदरपणात त्रास होतो, बाळंतपणात त्रास होतो. ह्या सगळ्या लॅक ऑफ अॅनिमियामुळे आहे. किती लोकांना हे पूर्ण पुस्तक पाहिजे, रेसिपीज पण आहे. हे बघा नाश्त्यांचे पदार्थ, आपण सकाळी उठल्यानंतर आपल्याला कळत नाही काय बनवायचं, मग काहीतरी मग पाव घालणार, पाव भिजवून खाणार, बटर पाव खाणार किंवा असं काहीतरी खाणार आणि दिवस ढकलून घेणार. पण ते जर प्लॅन असेल तर ते प्लॅन कसं करायचं त्याच्यात टोटल हे आहे. विदर्भाचे तर पोहे बोलायला नको, यू नो बेटर दॅन मी. रवा मूग डाळ उपमा कसा बनवायचा बेसिक पासून आहे माझ्याकडे. हे बघा दडपे पोहे काय भानगड आहे, सगळं आहे. किती लोकांना हे पुस्तक पाहिजे, चॅट बॉक्स मध्ये यस टाईप. तुम्ही चैट बॉक्स मध्ये बघा, तुम्हाला एक लिंक दिलेली आहे, आप क्लिक करो आपको बुक मिल जाएगी. आपके मोबाइल में ये पूरा बुक आ जाएगा प्रत्येकाला, आणि ग्रुप मध्ये पण टाकेल, डोंट वरी. ओके, ये बुक आपको मिल जाएगा, ये मेरे तरफ से फ्री आहे. तुम्ही 1.5 ते 2 तास जी वेळ दिली मला, ये इस दिन को यादगार रखने के लिए हे पुस्तक नेहमी तुम्हाला माझी आठवण देत राहील. आणि कधीही तुम्ही मला फोन करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. प्रत्येकाला पुन्हा एकदा लिंक देतो आणि माझा फोन नंबर पण इथे देतो, 8828163600. कुणाला काही अडचण असेल बिंदास फोन करा. SS कॉलेज मधून बोलतोय एवढंच सांगा, हे माझ्यासाठी खूप चांगलं आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि गोंदिया एज्युकेशन सोसायटी ने आणि SS कॉलेजच्या वतीने आपले प्राचार्य सर बहेरकर सर आहेत आणि रॉय चौधरी मॅडम आहेत आणि भालेराव मॅडम आहेत, यांनी खूप प्रयत्नाने आणि याने हे कार्यक्रम ठेवला, त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. आणि मला तुमच्यापर्यंत पोहोचायला दिलं त्याबद्दल खूप थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्स. थँक्यू सर. थैंक यू. थैंक यू. आपने हमारी छात्राओं, सर आपने हमारी छात्राओं को जो गिफ्ट दिए उसके लिए मैं छात्राओं की ओर से आपका थैंक यू कहना चाहती हूँ. थैंक यू. ओके.
आज के कार्यक्रम के प्रभारी डॉक्टर गोकुला भालेराव मैडम, आपका भी आभार मानती हूँ कि आज के कार्यक्रम को आपने सुचारू रूप से क्रियान्वयन किए। सभी छात्राओं से मेरा निवेदन है कि आज श्री चेतक सर ने जो आपको बताया है, इसी को आधार मान के आप अपना भविष्य बना सकते हैं। जैसे कि फास्ट फूड है, सलाद है, आदि के माध्यम से आप स्टार्टअप कर सकते हैं। अंत में जिनके सहयोग के बिना आज का कार्यक्रम सफल होना संभव नहीं था, ये है हमारी छात्राएं, जिनके बिना हम ये कार्यक्रम को रूपरेखा नहीं दे पाते। मैं सभी छात्राओं का बहुत बहुत आभार मानती हूँ। कार्यक्रम में उपस्थित प्राध्यापकगण तथा सभी ने उपस्थित होकर इस कार्यक्रम की शोभा बढ़ाए। और अंत में ये कहना चाहती हूँ कि जिन्होंने भी इस कार्यक्रम को सफल बनाने में प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष रूप से अपना सहयोग दिए, सभी का मैं आभार मानती हूँ। सबसे मुख्य रूप से मैं श्री चेतक सर और हमारे महाविद्यालय के माननीय प्राचार्य बाहेकर सर, आपका मैं आभार मानती हूँ। और इतना ही कह के मैं अपने शब्दों को विराम देती हूँ। धन्यवाद सर। ओके, ठीक है, थैंक यू। थैंक यू सर।